त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं नसतं, ते त्यांना समजावून देण्याची किंवा त्यातलं काव्य त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची एक फार मोठी कामगिरी या रविकिरण मंडळाने केलेली आहे. आणि कुसुमावतीबाईंनी जरी ते अवहेलनेने ते वाक्य कदाचित म्हटलेलं असलं तरी मला असं वाटतं की हा रविकिरण मंडळाचा त्यावेळच्या लोकांच्यावरती, आपल्यावरती, सर्वांच्यावरती एक फार मोठा उपकार त्यांनी केलेला आहे. सहज जरी आपण पाहिलं तरी यशवंतांची आई कविता आठवते. त्या आई कवितेपेक्षा अधिक चांगली कविता आहे त्यांची दैवते माय तात. अतिशय सूक्ष्म अशा प्रकारची ती कविता आहे, ती आपल्याला आठवते. गिरीशांनी लिहिलेल्या अनेक प्रकारच्या, गिरीशांची काही अत्यंत सुंदर अशा प्रकारची त्यांची सुनीता आहेत. शनिवार वाड्यासारखी त्यांची कविता आहे. अनेक कविता त्यांच्या गिरीशांच्या सुद्धा. वारे पाऊस गान ही त्यांची कविता आहे. किंवा सुंदर हिरवे माय, जी मला अजूनही अतिशय आवडते, अशी ही कविता आहे. त्यांनी बालगीतं लिहिलेली आहेत गिरीशांनी. ह्या सर्वच मंडळींनी, रविकिरण मंडळाच्या लोकांनी नाना प्रकारचे प्रयोग केले. आता हे प्रयोगासाठी प्रयोग नव्हते, तर मला असं वाटतं की कवितेशी एक परिचय ते स्वतःही करून घेत होते आणि सर्वसामान्य वाचकांचाही परिचय करून देत होते. तर हा परिचय करून देत असताना त्यांनी ही कविता किती प्रकारे लिहिता येईल, हा काव्याचा आविष्कार किती प्रकारे करता येईल आणि किती प्रकारे या अनुभवांची मांडणी करता येईल हे त्यांनी पाहिलं. आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत असेल की त्यांनी खंडकाव्य लिहिली. गिरीशांची अभागी, कमल आणि अमराई, विशेषतः अमराई हे अतिशय परिणामकारक, आजसुद्धा जे काव्य मला फार आवडतं आणि महत्त्वाचं वाटतं अशा प्रकारचं हे खंडकाव्य. माधव जिऱ्यान यांनी खंडकाव्य लिहिली. यांनी माधव जिऱ्यान यांनी गझल आणली आणि गझल वृत्तामध्ये या मंडळींनी खूप कविता लिहिल्या. सुनीत लिहिली त्यांनी. शार्दूल विघटित पृथ्वीसारखे त्यांनी जुनी वृत्त वापरली. नाना प्रकारचे छंद वापरले. गिरीशांनी अतिशय सुंदर अभंग लिहिलेले आहेत. तर ह्या असं वाटतं की हे कवितेच्या एका आविष्करण शक्तीचा सुद्धा ही मंडळी शोध घेत होती. आणि नुसती शोध घेत होती असं नव्हे, तर पुढे येणाऱ्या कवींच्या ज्या पिढ्या आहेत या पिढ्यांच्यासाठी त्यांनी अनेक असे आविष्काराचे मार्ग त्यांनी मोकळे करून दिले. तर हा एक अतिशय महत्त्वाचं कार्य रविकिरण मंडळाच्या कवींनी केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, माझ्या कल्पनेप्रमाणे आमची पिढी त्यांच्यानंतरची तिसरी पिढी आहे कविता लिहिणाऱ्या मंडळींची. कारण रविकिरण मंडळाच्या प्रभावाखाली असलेले आणि बऱ्याचशा रविकिरण मंडळातल्या कवींच्या निकट सहवासामध्ये आलेले वाभा पाठक होते, गणेशरी पाटील होते, गोपीनाथ तळवलकर होते, गल ठोकळ होते, आणखी इतर त्या काळातले कवी मंडळी असतील. ती पिढी त्याच्यानंतर मग एकदम खूप मोठ्या कवींची पिढी आली. त्याच्यामध्ये कांत, कुसुमाग्रज, बोरकर, अनिल यांच्यासारखी मोठे कवी आले. पुढची एक पिढी झाली. यातच केव्हा तरी मराठी कवितेमध्ये आमूलाग्र बदल करणारी आणि कवितेबद्दलच्या सगळ्या कल्पना आपल्याला पुन्हा एकदा तपासून पाहायला लावणारी अशी मर्ढेकरांची कविता आली. आणि मधल्या काळामध्ये पुन्हा बापट, पाडगावकर, करंदीकर हे कवी आले. तर ही अशा तऱ्हेने ही परंपरा चाललेली आहे. आणि यातल्यात निदान 3 पिढ्या तरी रविकिरण मंडळाच्या अत्यंत प्रभावाखाली आहेत की जो प्रभाव आजसुद्धा आपल्यावरती आहे असं एक माझ्यासारख्या लेखिकेला जाणवतं. तर हे रविकिरण मंडळाने केलेले एक फार मोठं काव्य आहे. विशेषतः सामाजिक बांधिलकी वगैरे शब्द आज आपण वापरतो, परंतु सामाजिक बांधिलकी वगैरे काही असं शब्द प्रत्यक्ष उच्चार न करता जीवनात गिरीशांनी सामाजिक बांधिलकी किती आणि कशा प्रकारे पाळलेली आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. त्यांच्यावरच्या लेखातून, त्यांच्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी लिहिलेल्या लेखातून ते आपल्याला जाणवतं. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून ते आपल्याला कळतं. परंतु मला असं वाटतं की काव्याची सुद्धा एक बांधिलकी या मंडळींनी मानली होती. रविकिरण मंडळावरती काय चेष्टा करायची झाली तर कशाची करता येते आणि कुठल्याही प्रकारे चेष्टा करता येते, त्या चेष्टेचा एक नमुना मी आपल्याला सांगणार आहे. पण मला असं वाटतं की रविकिरण मंडळानं एक अतिशय मोठी गोष्ट केली आपल्या सर्वांच्यासाठी. आपण लिहित असू, लिहित नसू, काही असो, पण आपलं दैनंदिन जे जीवन आहे, नोकरी चाकरीचं आणि रोजच्या भाकरीचं असं जे जीवन आहे आणि ज्या जीवनाबद्दल म्हणजे मराठी माणूस म्हटला की तो उपयुक्ततावादी, मराठी माणूस म्हटला म्हणजे तो काटकसरी न राहणारा, मराठी माणूस म्हणजे भलत्या छंदात न पडणारा, अशी एक सामान्यतः मराठी माणसाची प्रतिमा, नीरस वृक्ष असा तो. तर ह्याला एक याच्यामध्ये एक अशा तऱ्हेची सौंदर्यजीवी जाणीव, रविकिरण मंडळाचे शब्द वापरायचे झाले तर सौंदर्यजीवी जाणीव किंवा सौंदर्य धर्मंचर असा एक माधव जिऱ्यान यांनी शब्द बनवलेला आहे. तर सौंदर्य हे आपल्या जीवनातलं एक महत्त्वाचं मूल्य आहे. कविता हा त्या सौंदर्याचा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा आविष्कार आहे. आणि अशा तऱ्हेनं एखादं व्रत घ्यावं किंवा एखादं मूल्य जीवनातलं एका निष्ठेनं पाळावं, व्रतस्थपणे पाळावं, तसं या रविकिरण मंडळाच्या कवींनी पाळलं. आणि त्याचा परिणाम पुढच्या 2-3 पिढ्यांच्यावरती तरी निश्चित झाला, लेखन करणाऱ्या पिढ्यांच्यावरती, असं मला वाटतं.
तेव्हा आपल्या जीवनाला, दैनंदिन आपलं जे जीवन असतं, जे व्यावहारिक पातळीवरचं जीवन असतं, त्यापेक्षा एक वेगळं पातळी, एक वेगळी जीवनाची असू शकते आणि त्या पातळीवरती जगण्याचा प्रयत्न करणं हे एक सुंदर काम आहे, सुंदर अशा तऱ्हेची गोष्ट आहे. हे रविकिरण मंडळाच्या कवींनी फार चांगल्या रीतीनं आमच्या मनावरती ठसवलं आणि हे ऋण मला वाटतं माझ्या पिढीचे कोणीही लेखक किंवा कवी नाकारणार नाही अशी माझी खात्री आहे. आणखी त्यांनी कार्य जे केलेलं आहे त्याचा थोडासा एक भाग वसंतरावांनी सांगितला की आजची जी कविता आज लिहिली जाते, या कवितेमध्ये गेयता म्हणजे जणू काही कवितेचा शत्रू आहे आणि कविता मुक्त लिहिली, मुक्त छंदही आता शब्द सोडायला पाहिजे. कारण बऱ्याचशा कविता आपण ज्या वाचतो त्याच्यामध्ये छंदाला देखील एक काहीतरी अंतर्गत लय असते, त्याची काहीतरी व्यवस्था असते, ती म्हणण्याची. गद्याला सुद्धा जिथे लय असते तिथे कवितेच्या बाबतीत तो प्रश्नच नाही. पण ही गोष्ट आजचे बरेचसे कवींनीही सोडून दिलेली आहे आणि ती सोडताना एक त्यांनी गैरसमज असा करून घेतलेला असं मला वाटतं. अर्थात ह्या सगळ्या माझ्या प्रत्येक विधानाला अत्यंत सन्मान्य असे अपवाद आहेत ते मी प्रथमच सांगते. पण सामान्यतः आपल्याला असं दिसतं की छंदामध्ये किंवा वृत्तामध्ये किंवा जातीमध्ये कविता जर लिहिली तर ती काहीतरी जुनी आणि पारंपरिक कविता आणि मुक्त अशी कविता लिहिली म्हणजे मग ती कविता चांगली किंवा मग ती आधुनिक कविता, असा जो समज आहे हा समज मुळामध्ये फार कवितेच्या कार्याबद्दल आणि आपल्या स्वतःच्या कार्याबद्दल अतिशय अज्ञान दाखवणारा असा आहे. रविकिरण मंडळांनी क्राफ्टवर भर दिला, याबद्दलही त्यांची चेष्टा करणारे लोक आहेत. क्राफ्ट म्हणताना मला कसब, त्या कलेतलं कुठलीही कला असो त्यातला स्फूर्तीचा, प्रेरणेचा आणि अंतःकरणातल्या उर्मींचा वगैरे भाग आहे, कोणी नाकावून करणार नाही. परंतु याच्याबरोबर प्रत्येक कलेला एक काहीतरी क्राफ्टची आवश्यकता असते, त्या कलेचं म्हणून काही एक कसब असतं आणि हे कसब रविकिरण मंडळाच्या कवींनी अत्यंत साक्षेपाने जोपासलं. त्याच्यावरती त्यांनी गद्य लेखन केलं, त्यांनी गझलबद्दल लिहिलेलं आहे, त्यांनी सुनीताबद्दल लिहिलेलं आहे, वेगवेगळ्या जातीवृत्तामध्ये त्यांनी रचना केलेल्या आहेत आणि अनेक असं वसंतरावांनी फार सुंदर उदाहरणं त्याची सांगितली आपल्याला, त्यांनी तर आपल्याला त्या गाऊनच दाखवलेल्या. तेव्हा अनेक गेय कविता, गेय गाणी किंवा गाणी या रूपाने येणारी समोर कविता ही अत्यंत रटाळ असते, मला मान्य आहे. आणि मधला एक फार मोठा काळ अशा तऱ्हेचा वाईट गाण्यांचा काळ येऊन गेला. पु ल देशपांड्यांनी फार सुंदर त्याच्यावरती अनेक वेळा उपरोधाने लिहिलेले आणि फार सुंदर लिहिलेले त्यांनी. पण मला असं वाटतं की सगळ्या कविता तरी कविता कुठे असतात, म्हणजे एखाद्या कवीने गाणं लिहिलं तर ते गाणं अगदी त्याला गाणं म्हणून त्याला नाक मुरडायचं आणि ते काहीतरी खालच्या प्रतीचं असं समजायचं. आणि दुसरीकडे एखादा कुणीतरी अगदी बैठक मांडून मी आता क्रिएटिव्ह कविता लिहितोय, मी सर्जनशील कविता लिहितोय असं म्हणून लिहिली तर ती अगदी लगेच उत्तम होते. अशातला काही हे नाही आहे. उत्तम जी कविता असते तिच्यामध्ये गेयतेचा पुष्कळ भाग असतो आणि तो भाग नाकारण्याचं किंवा त्याला नाक मुरडण्याचं कारण नाही. मुक्तछंद आता आपण स्वीकारलेला आहे, मुक्त कविताही स्वीकारलेली आहे आणि तशा तऱ्हेच्या अनेक उत्तमोत्तम कविता आपल्या मराठीमध्ये आहेत, हे मान्यच केलं पाहिजे. परंतु रविकिरण मंडळांनी ह्यातलं जे कसबाचा भाग आहे की मंडळाच्या कवींच्या कविता आपण जर वाचल्या, गिरीशांनी तर त्यातली गेयता फार सुंदर रीतीने सांभाळलेली आहे. अनेक जाती, अनेक वृत्त, अनेक छंद हे त्यांनी वापरले आणि तेही त्यांनी पुढच्या कवीला आविष्काराची अनेक साधनं त्यांनी उपलब्ध करून दिली, अनेक माध्यमं त्यांनी उपलब्ध करून दिली. आणि कविता म्हणजे आज असं दिसतं आपल्याला की मला सुचली आणि मी लिहिली, सुचली आणि लिहिली इतकं कविता लिहिणं सोपं नसतं. त्याला काही पूर्वतयारीची, काही व्यासंगाची, काही वाचनाची आणि काही श्रम घेण्याची आवश्यकता असते. हेच बऱ्याचशा कवींना आज लक्षामध्ये येत नाही. त्याच्यानंतर हा जसा त्यांनी साक्षेप पाळला, वृत्त वेगवेगळ्या रचनाबंध जसे त्यांनी मराठी कवींना उपलब्ध करून दिले, त्याप्रमाणे अत्यंत निर्दोष अशा तऱ्हेची रचना आणि एकूण साक्षेप हा रविकिरण मंडळाच्या कवींचा एक फार मोठा गुण आहे. हा साक्षेप किती जात चाललेला आहे आजच्या कवींचा याची तुम्हाला 2 उदाहरणं सांगते. थोडी अतिशयोक्त आहेत ती उदाहरणं पण ती खरी आहेत, मी खोटं काही सांगत नाही याच्यातलं. एका कवीला प्रतीक्षा शब्द फार त्याला साधा वाटला की काय प्रतीक्षा तर सगळे लोक वापरतात शब्द, आपण काहीतरी वेगळं वापरलं पाहिजे. गडकर यांनी म्हटल्याप्रमाणे कवीचा अर्थ सहज कळला तर ती कवितेचा अर्थ सहज कळला तर कवीची मातब्बरी काय राहिली. तसं त्यांनी प्रतीक्षाऐवजी तितिक्षा शब्द वापरला. आता काही किती तुमची स्फूर्ती आणि प्रतिभा आणि सगळं काय जे असेल ते मान्य केलं तरी सुद्धा प्रतीक्षाऐवजी तितिक्षा शब्द कसा चालेल. तितिक्षा म्हणजे सहनशीलता किंवा सोशिकपणा. तर अशा तऱ्हेनं शब्दाचा अर्थ न कळता शब्द वापरले जातात. किंवा आमच्या एक कवी, जो माझा एकेकाळी विद्यार्थी होता तो आता कवी म्हणून नाव मिळवू नये जरा, त्यांनी मला सांगितलं गझल मी लिहिलेलं आहे. ते गझल काय होतं, आता नव्या रुचांचे पसाय दान मागा.
आपल्या सर्वांचंच काय की पचे तिथे पुढे अवग्रह वाढवलेत. तर मी त्याला म्हटलं प सायदान मागा हा काय प्रकार आहे. त्यांनी कवीची भाषा काढली. नाही नाही बाई, माझ्या दृष्टीने तो शब्द तिथे अपरिहार्य आहे. मग म्हटलं तुला गझल लिहायला कोणी सांगितलं, तू मग मुक्त कविता लिही, दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या छंदामध्ये लिही किंवा लिहू नकोस इतका जर तुझा अपरिहार्य तो शब्द असेल. पण आता नव्या काय रुचांचे प सायदान मागा हे अतिशय मूर्खपणा आहे. सॉरी, शब्द मागे येते, परंतु हे मला ज्ञान कुठून आलं अशा तऱ्हेच्या ह्या रचनेबद्दलचं. तर ही रविकिरण मंडळाने आमच्या पिढीला दिलेली देणगी की अशा तऱ्हेची दुष्ट रचना, चुकीचे शब्द वापरणं, बेफिकीरपणानं वापरणं, बेजबाबदारपणानं लिहिणं इतकं हे नाही आहे. ह्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. हे सुद्धा रविकिरण मंडळाच्या कवींनी आम्हाला एक दिलेली फार मोठी देणगी असं वाटतं. मग अशीच आम्ही कुसुमावतीबाईंच्याबद्दल म्हटलं की कुसुमावतींनी हे साधारणांचं युग होतं. ही सामान्यांनी सामान्यांसाठी लिहिलेल्या कविता होत्या. तरी कुसुमावतीबाईंनी पुष्कळ तो संयमाने आणि काहीतरी त्याच्या पाठीमागे एक विचारसूत्र घेऊन त्यांनी तो लेख लिहिलेला आहे. पण यानंतरचा एक उदाहरण सांगते. तरी सो त्याला झाली असतील 7-8 वर्ष झाली असतील. एक कवी, आपल्याला नावसुद्धा सांगायला हरकत नाही कारण माझा काही प्रश्नच नाही, मला काही कुणाला म्हणजे त्याचं नाव लपवून त्याच्यावर टीका करायची अशातला काही असा माझा अधिकारही नाही ना, असा माझा हेतूही नाही. पण काय चाललेलं असतं या कवितेच्या क्षेत्रामध्ये आणि ते कसं आपण निमूटपणे सोसत असतो. कवींचं नाव यशवंत मनोहर, जे माझे चांगले मित्र आहेत, माझ्या चांगल्या परिचयाचे अतिशय चांगले कवी आहेत. त्यांचा कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही हे जे त्यांची एक सुंदर ओळ आहे त्यांच्या कवितेची, खुद्द पुलंनी त्याचं कौतुक केलेलं आहे. पण यांचा एक मी 5-10 मिनटं घेणार आहे आपली. त्याच्यामध्ये त्यांनी एक लेख मी वाचला त्यांचा. त्या लेखामध्ये त्यांनी थट्टा केली आहे. ठीक आहे, थट्टा करायला काही हरकत नाही आहे. ती थट्टा त्यांनी कशी केलेली आहे तर कुठेतरी मला वाटतं माधव जुलियनांचा किंवा माधव जुलियनांनी किंवा आणि कोणतरी लेख लिहिला असेल तर त्या लेखामध्ये त्यांनी आपल्या जुन्या आठवणी दिलेल्या आहेत. रविकिरण मंडळाच्या काही आठवणी त्यांनी दिलेल्या आहेत. त्या आठवणीमध्ये त्यांनी एका ठिकाणी असं लिहिलेलं आहे की पहाटे माधवराव कविता लिहायचे, कोणतरी माहितीपर लेख लिहिले, रविकिरण मंडळाचे सदस्य असतील कोणीतरी, तर त्यांनी कविता लिहावी. माडखोलकर, आता गद्रेवाडा कुठे आहे मी आता वसंतरावांना विचारलं तर त्या गद्रेवाड्यामध्ये मला वाटतं माडखोलकर होते किंवा माधवराव होते, कोणतरी असेल. तर कविता लिहायची, त्यांनी तिकडे जायचं, माडखोलकरांना कविता वाचून दाखवायची. पुन्हा आल्यावरती पुन्हा थोड्या वेळाने माधव जुलियनांनी म्हणायचं की थांबा मी तुमच्याकडनं आलो आणि आल्यानंतर एक मला कविता सुचली ती तुम्हाला मी वाचून दाखवायला आणलेली आहे. मग ते ओव्हलटीन प्यायचे. आणि आता मला हे सांगा की कविता लिहिल्यानंतर आपल्या एखाद्या मित्राला किंवा आपल्या बरोबरीनं साहित्यात रस घेणाऱ्या व्यक्तीला ती वाचून दाखवायची वाटली, त्याच्यामध्ये काही रविकिरण मंडळाचा फार मोठा गुन्हा आहे असं मला काही वाटत नाही. गुन्हा असेल तर तो एवढाच आहे की ते ओव्हलटीन पित होते, दुसरं काही पेय कदाचित त्यांना माहीत नसतील. परंतु तुम्ही एखाद्या काव्यविषयक चळवळीबद्दल बोलताना मला असं वाटतं की नव्या कवींनीसुद्धा, पुढच्या पिढीतल्या कवींनीसुद्धा थोडं जबाबदारपणानं बोललं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला फार रविकिरण मंडळाचं प्रेम आहे म्हणून तुम्हाला अगदी ते वाईट वाटलं, असा भाग नाही आहे. रविकिरण मंडळामध्ये जर तुम्हाला काही उणिवा जाणवत असतील, दोष जाणवत असतील, अपुरेपणा जाणवत असेल तर तो सांगायला काही हरकत नाही आहे. आणि कविता ही पुढे पुढे जातच राहते, तशी ती न गेली तरच ती वाईट गोष्ट आहे. पण कुठल्याही कवीबद्दल बोलताना, कुठल्याही कवितेची, आता रविकिरण मंडळ ही एक सांस्कृतिक चळवळ होती. हा आपल्या दैनंदिन जीवनापेक्षा काही थोडंसं वेगळं अशा तऱ्हेचं जीवन जगून बघण्याचा आणि ते कलाप्रेमानं, काव्यप्रेमानं जगून बघण्याचा असा तो एक प्रयत्न होता. त्या प्रयत्नाचं यशापयश बरोबर जोखलं पाहिजे असं वसंतरावांनी सुद्धा सांगितलं. तर ह्या तऱ्हेचं एक त्यांनी हे जे कार्य चालवलं होतं, त्या कार्यामध्ये ही मंडळी एका समान प्रेरणेने, आवडीनिवडीने एकत्र आली. आता त्या रविकिरण मंडळाची ह्या तऱ्हेनं थट्टा करताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक कवी किंवा प्रत्येक काव्यविषय किंवा सांस्कृतिक चळवळ ही त्या स्थलकालाच्या चौकटीमध्ये बांधलेली असते. आणि ती स्थलकालाची चौकट फोडून एखादा कलावंत किती पुढे जातो किंवा किती वर जातो यावर त्याचं मोठेपण अवलंबून आहे, मला मान्य आहे. पण हे लक्षातच घ्यायला पाहिजे, हरिभाऊनी ज्या शैलीत कादंबऱ्या लिहिल्या ती शैली आज कोणीही त्या शैलीमध्ये कादंबरी लिहिणार नाही. रविकिरण मंडळाच्या कवितांच्या पद्धतीने कोणी कदाचित लिहिणार नाही कविता, पण म्हणून त्या काळाच्या संदर्भात त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्यामुळे हरिभाऊ लहान ठरत नाहीत किंवा रविकिरण मंडळाचे कवीही लहान ठरत नाहीत असं मला वाटतं. व्यक्तिशः आणखी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ह्याच्या संदर्भामध्ये की ह्या मंडळींनी रामदासांचे एक ओळ आहे, आपल्या सर्वांना माहीत असेल की नसता कवींचा व्यापार तरी कैसा असता जगदुद्धार,
मला असं वाटतं की बऱ्याच कवींनी आज व्यापार शब्दाचा थोडा वेगळा अर्थ घेतलेला आहे. निदान रामदासांना जो अभिप्रेत असेल अर्थ तो नसेल. या रविकिरण मंडळांनी नसता कवींचा व्यापार हे त्यांनी रामदासांच्याच अर्थाने घेतलं. पण आज कवितेचे, गाण्याचे, नाना प्रकारचे, मी स्वतः गाणी लिहिलेली आहेत, किती वेगळ्या प्रकाराने ते व्यापार होत असतात आणि किती धूर्तपणाने आणि किती चलाखीने होत असतात ते पाहिलं म्हणजे रविकिरण मंडळाचे कवी भाबडे किंवा वेडे होते असं म्हणायची वेळ. कारण वसंतरावनी सांगितल्याप्रमाणे पदर मोड करून स्वतःचे पैसे खर्चून सगळीकडे जाऊन आपल्या कविता वाचून दाखवत होते. आणि हा सगळा अट्टहास कशासाठी होता? पैसे मिळवण्यासाठी नव्हता किंवा आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नव्हता, तर आपल्याला जे भावलं सुंदर ते इतरांच्यापर्यंत पोहोचवावं. आपण जे काही करतो आहोत त्याचा इतरांना परिचय करून द्यावा, लोकांना आनंद द्यावा. आणि आनंद देणं याचे इतकं कलेचं मोठं कार्य काय असू शकेल. तेव्हा रविकिरण मंडळाचं चांगलं मूल्यमापन परत एकदा व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं. आणि समीक्षकांनी हे खरं आव्हान स्वीकारलं पाहिजे. रविकिरण मंडळाची चेष्टा जेव्हा होते त्यावेळी मला एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतो की इतक्या वेळा रविकिरण मंडळाला असं जोडण्याची आवश्यकता का भासते? अगदीच काही जर महत्त्व नसतं तर अशा बिनमहत्त्वाच्या गोष्टी आपण लगेच विसरून जातो, आपण काही त्याच्याबद्दल काही बोलत नाही. पण माणसं ज्या अट्टहासाने रविकिरण मंडळ किती सामान्य होतं जेव्हा सांगायला लागतात, तर मला हॅमलेट नाटकातली एक वाक्य, काही चूक झाली तर पुलं माफ करा, माझं काही इंग्रजी विषय नाही आहे, मेकिंग द लेडी डथ प्रोटेस्ट टू मच असा थोडासा प्रकार आहे की पुन्हा पुन्हा ते सांगायची गरज पडते. रविकिरण मंडळ सामान्यांचं, रविकिरण मंडळाची कविता काही खास नाही, रविकिरण मंडळाने गाणी म्हणून दाखवली वगैरे वगैरे वगैरे. आज तेच सगळं पुन्हा एक मागच्या दारानं सगळं परत मराठीमध्ये यायला लागलं आहे. रविकिरण मंडळाचं काव्यवाचन मी ऐकलेलं नाही, ते लोक अभिनय वगैरे करत होते की नाही मला माहिती नाही, परंतु आज त्याच्या जोडीला नाट्याची, अभिनयाची, वाद्यांची आणि अनेक चित्रविचित्र प्रकारांची हे यायला लागलेले. तेव्हा मला असं वाटतं की रविकिरण मंडळातले जे कवी आहेत त्या कवींच्याबद्दल सांगावंसं वाटतात आपल्याला. काही वर्षापूर्वी चिरमुल्यांनी नाही त्याचं मला अतिशय दुःख होतं आहे, तर चिरमुल्यांनी दादा मामा आणि मी असा एक अतिशय सुरेख लेख लिहिला होता. आणि त्या लेखामध्ये त्यांनी गिरीशांचं वाक्य दिलेलं होतं. ते वाक्य फार सुरेख होतं. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं, गिरीश केव्हा तरी एकदा खाजगी बैठकीत त्यांना म्हणाले, त्यांचं मामा भाषांचं नातं होतं, ते म्हणाले की माणसांच्या 2 जाती असतात, कवितेनं आणि संगीतानं जखमी न होणारी अशी एक जात असते आणि कवितेनं आणि संगीतानं जखमी होणारी, विद्ध होणारी अशी एक जात असते. आता हे गिरीशांचं वाक्य जर आपण लक्षात घेतलं तर गिरीशांची एकंदर काव्यविषयक जाण किंवा भूमिका किती समृद्ध होती आणि किती सुंदर होती याची आपल्याला कल्पना येईल. कवी येत असतात, कवी जात असतात, मागची पिढी मागे जाते, पुढची पिढी पुढे जाते, परंतु सगळा भूतकाळ नाकारणं, भूतकाळाची नाळ तोडून टाकणं आणि भूतकाळाबद्दल कृतज्ञता न बाळगणं हा अतिशय आत्मघातकीपणाचा आणि करंटेपणाचा असा एक भाग आहे. तेव्हा माझं मन जे तळमळतं आणि आज गिरीशांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं गिरीशांच्याबद्दल बरंचसं लिहिलं गेलं, ह्यातून थोडीशी जर नव्या मंडळींना थोडी जाग येईल आणि हे काय रविकिरण मंडळ हे प्रकरण होतं, गिरीशांच्या काय कविता होत्या, माधव जिडानाने काय नेमकं केलं, यशवंतांची कविता कशी होती, हे थोडं जरी जाणून घेण्याची या नव्या कवींना प्रेरणा मिळाली तरीसुद्धा मला असं वाटतं की ह्या समारंभाचं सार्थक होईल. आपण सर्वांनी आज इथे येऊन आणि अतिशय प्रेमानं गिरीशांच्याबद्दल वेगवेगळे पैलू असलेले, गिरीशांना फार एकदा दोनदा त्यांच्याशी 2 शब्द बोललेले असेल. मला आज त्यांच्या जीवनाचे जे पैलू दिसतात त्याच्यामध्ये एक अत्यंत आपली एक कल्पना आणि अत्र्यांसारख्यांनी पण ती करून दिली की कवी म्हणजे विक्षिप्त, कवी म्हणजे छानदिष्ट, कवी म्हणजे अत्यंत आळशी, कवी म्हणजे बरंच काय काय. परंतु असं काहीही विक्षिप्तपणा किंवा चित्रविचित्रपणा न करता गिरीशांनी एकीकडे आपले गृहस्थ धर्म त्यांनी चालवला आणि दुसरीकडे आपली काव्याची सेवा त्यांनी केली. तर किती पैलू आहेत त्यांचे. उत्तम शिक्षक, अतिशय कर्तव्यदक्ष अशा प्रकारचा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख, उत्तम पिता, त्याच्यानंतर कवितेची सेवा करणारा आणि कवितेमध्ये रमून जाणारा असा एक रसिक कलावंत, संगीताची आवड असलेला असा एक कलावंत, असे अनेक वेगवेगळे त्यांचे पैलू आहेत. आणि गिरीशांच्या कवितांचं मूल्यमापन किंवा एकूण रविकिरण मंडळाच्या कवितेचं मूल्यमापन काही होऊ शकेल, पण मला असं वाटतं की या मंडळींचं कार्य हे इतिहासाने ज्याची दखल घेतली पाहिजे आणि विशेषतः पुढच्या पिढ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. रविकिरण मंडळाचं एकही पुस्तक न वाचता मंडळाचं काव्य म्हणजे काय असं म्हणणारे प्राध्यापकसुद्धा मी पाहिलेले. त्यांना जर विचारलं, अगदी प्रसिद्ध कविता विचार, नाही ते काही मला माहिती नाही, मी वाचले नाही. विरह तरंग न वाचलेले, सुधारक न वाचलेले, आंब्राई न वाचलेले, अभागी कमल न वाचलेले असे किती प्राध्यापक मी आपल्याला सांगू. पण आज काही बोलायची सोय नाही, कारण तळागाळापर्यंत सगळ्यांना आपण
शहाणे करण्याच्या पाठीमागे असल्यामुळे, आणि ती चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे असं काही प्रश्न विचार, साधा संस्कृत एखादा शब्द जर कुणाला विचारला, तुला माहीत आहे का, तर विचारायची मला भीती वाटते. कारण तो कुठल्या याने घेईल, तो म्हणजे तुम्हाला कुठली भाषा अभिप्रेत आहे, वर काहीतरी तो चमत्कारिक प्रश्न विचारेल. तर या मंडळींचं, माधवजी यांची कविता आहे त्याच्यावर सांगते आपल्याला की केली झाली तशी कलेची सेवा, काहीही म्हणा परिस्मरुनी नेकी. तेव्हा या मंडळींनी त्यांना जमेल तशी कलेची सेवा केली, परंतु ती अत्यंत नेकीनं आणि अत्यंत श्रद्धेनं आणि एक अतिशय त्या माध्यमावर प्रेम करून केली. ते त्यांचं ऋण मराठी कविता कधी विसरणार नाही अशी, आणि विसरता कामा नये एवढंच व्यक्त करून आणि आशा व्यक्त करून, आणि गिरीशांच्या प्रतिमेला प्रणाम करून, गिरीशांचं आमच्या मनातलं जे स्थान आहे ते अबाधित आहे आजही, याची माझीच मला एक नवी ओळख या कार्यक्रमाच्या निमित्तानं पटली. त्याबद्दलचा आनंद व्यक्त करून आणि इथल्या मंडळींनी मला बोलायला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझं भाषण संपवतो. मित्र, जवळजवळ 2 तास आपण या भावपूर्ण कार्यक्रमामध्ये अंतर्बाह्य रंगून गेलेलो आहोत. सभेचं रूपांतर एका मैफलीत झाल्यासारखाच हा प्रकार आपण अनुभवतो आहोत. आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाची सूत्र आता संयोजक आणि तुम्ही श्रोते दोघं मिळून अध्यक्ष माननीय नादू महानोर यांच्याकडे आपण सोपवणार आहोत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि नंतर त्यांचं काव्य गायन हे झालंच पाहिजे अशी मागणी करून मी रजा घेतो. वसंतराव कानेटकर सर, माननीय वसंतराव आगाशे, माननीय कवयित्री शांताबाई शेळके, चित्रलेखा कानेटकर, जे प्रकाशक मित्र कोपर्डेकर, श्याम कोपर्डेकर, या समारंभासाठी, या सोहळ्यासाठी आलेले आदरणीय भाई, आणखी गिरीश आणि त्या काळावरच्या सगळ्या काळातल्या कवितेवर प्रेम करणारी रसिक मंडळी, या सगळ्यांचं मनापासून एकदा मी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने कविवर्य गिरीशांच्या कवितेचं एक सुंदर पुस्तक आज प्रकाशित झालं. त्याचं प्रकाशन मी औपचारिक पद्धतीने केलं. आज जाहीर करताना मला आनंद होतो की माझ्यासारख्या एका कवीच्या हाताने त्याचं प्रकाशन झालं, याचा मला आनंद आहे, अभिमानसुद्धा आहे. आणि म्हणून मी बोललं पाहिजे म्हणून सांगतो की त्या सुंदर देखण्या आणि चांगल्या कवितांचा नजराणा आपल्या समोर आहे, त्याचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. इथे कविवर्य गिरीशांच्या काळातली जवळपासची छायाचित्र, काही पत्रलेखन, बालकवींचं, माडखोलकरांचं, खांडेकरांचं असं बाजूला उभं केलेलं आहे. त्याचंही उद्घाटन थोड्या वेळापूर्वी माझ्या हातून झालं. ते सगळ्यांनी पाहावं. त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि ते पाहिलं तर मला जास्त बरं वाटेल असं मला वाटतं, कारण मी ते स्वतः पाहिलेलं आहे. मी विशेष बोलण्यासारखं असं काही राहिलं नाही. आमची ज्येष्ठ मंडळी, ज्यांचा बोलण्यावरचा अधिकार आहे, कवितेवरचा अधिकार आहे, साहित्यावरचा आहे, आणि कौटुंबिक या सोहळ्यामध्ये सगळा व्यक्तिगत जीवनातला भाग सगळा गिरीशांच्या त्यांच्या कुटुंबातला आला. शिक्षक आणि आदर्श शिक्षक कसा असतो त्याचा भाग आला. एक कुटुंब प्रमुख म्हणून जगताना जे काय कुतरवड होते त्याचाही सगळा भाग आला. आणि विशेषतः रविकिरण मंडळातला काळ, गिरीशांची कविता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर त्यांनी मांडल्या. आता त्यांनी इतक्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मांडल्याच्या नंतर, आणि शांताबाईंनी आता रिटायर झाल्याच्या नंतर प्राध्यापक असा शब्द विशिष्ट हेतूने वापरला. ते सगळेच प्राध्यापक होते, मी प्राध्यापक नाही एवढंच. त्याच्यामुळे मला तितक्या चांगल्या पद्धतीने तो मांडता येणार नाही, एवढं नम्रपणाने सांगतो. तर मला या गोष्टीचा आनंद आहे.
मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे आहे. मला कळत नाही, लोक बऱ्यापैकी माझ्या कवितेवर प्रेम करतात, माझ्यावरही प्रेम करतात, कधी कधी ते जास्ती करतात. ते या गोष्टीचं केव्हा केव्हा अवघडले पण मला वाटतं, आणि त्याचा आनंद आणि अभिमान असतो. केशवसुतांनी सांगितल्याप्रमाणे ही गोष्ट खरी असते. मी एक खेड्यातला कवी, बऱ्यापैकी कविता लिहिली. मराठी सगळ्या कवितेचे संस्कार घेऊन मी लिहित आलो. परवा बालकवींची जन्मशताब्दी 90 साली झाली, तर त्या जन्मशताब्दीचा जो सोहळा झाला महाराष्ट्रात, त्याचं अध्यक्षपद मला दिलं होतं. आज गिरीशांचं झालं, त्याही वेळेला ते मला दिलं. मराठीतले उत्तम कवी, माझ्यापेक्षा चांगले कवी, श्रेष्ठ कवी यांची ओळख मला आहे, महाराष्ट्राला आहे, कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना आहे. तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी मला स्वतःला भाग्यवान समजतो की तरीसुद्धा माझी निवड झाली, मला केलं. तर म्हणून मी सांगितलं की अवघडले पण वाटतं, पण आनंदही वाटतो. आणि म्हणून आज मी आभार वगैरे कसं मानू शकेल, मानू शकणार नाही. हा माझ्या घरातला, कुटुंबातला हा सगळा सोहळा, समारंभ, जन्मशताब्दीचा समारंभ, याच्यामध्ये मी फक्त कृतज्ञता व्यक्त करतो. कृतज्ञता हा शब्द पुन्हा गिरीशांचाच, तो एवढा रूढ केला, रुजवला आणि सगळ्या घराघरामध्ये पोचवला, तर तोच शब्द मी वापरतो की मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो. कृतज्ञता व्यक्त करतो ती कविवर्य गिरीशांच्यासाठी, रविकिरण मंडळ आणि त्या काळात त्यांच्याबरोबर जे सवंगडी होते, जे कवी होते, समाजातली माणसं होती, ज्यांनी कवितेला प्रतिष्ठा दिली, लोकांच्यापर्यंत नेलं, कविता पुढे नेली, कविता गुणगुण त्या ओठांवर आणि लयविभोरतेनं संबंध महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर दिली. मराठी कवितेला त्या कवितेने जी प्रतिष्ठा दिली आणि पुढे नेलं, आणि संबंध त्याच्या जवळपासची पिढी, नंतरची पिढी, आज आरती प्रभू आणि मी माझ्यापर्यंतची जी सगळी पिढी आहे, ह्या सगळ्या पिढीतलं की फोले पाकडता आम्ही निवडतो जे सत्व आम्ही निके, याप्रमाणे फोले वगैरे सोडून देऊन त्यातलं जे सत्व होतं ते आमच्या पिढीने घेतलं, सगळ्याच पिढीने घेतलं. आणि जे सत्व घेतलं, ज्या सत्वाच्या कारणाने माझ्यासारखा कवी किंवा माझ्यासारखे अनेक कवी पुढे गेले, लिहिलं. मग बोरकरांची कविता असेल, कुसुमाग्रजांची कविता असेल, वाराकांतांची कविता असेल, माडगुळकरांची कविता असेल, तर गाण्याच्या आणि लयविभोरतेच्या बाजूनं जाणारी जी सगळी कविता आहे, ती रविकिरण मंडळातल्या कवितेने जे चांगलेपण दिलं, सुंदरता दिली, तर ह्या कवितेचं ऋण जे आमच्या पिढींवर आहे, नंतरच्या 3 पिढ्यांवर आहे, शांताबाईंच्यापर्यंतच्या पिढींवर आहे, माझ्या पिढींवर आहे, त्याची कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करण्यासाठी मी आलेलो आहे. पासंग आणखी काही ठिकाणी किंवा आणखी काही कवींनी लिहिलं असेल, समीक्षकांनी लिहिलं असेल, तर समीक्षा कुठे जाते, परवा गंगाधर गाडगिळांनी फार चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे, मी पुन्हा त्याच्यात जात नाही. मी प्राध्यापक असतो तर नंतर बोललो असतो, पण ते सोडून देतो. तर समीक्षा एवढी अवघड पद्धतीने, अवघडलेपणाने मांडणं हे सुद्धा फार बोजड झालेलं आहे, तर त्यामुळे मी त्यात जात नाही. परंतु या सगळ्यांचं ऋण मान्य करून आमच्यासारखी माणसं जी आज उभी आहेत, माझ्यासारखा जो कवी उभा आहे, तर मी आज बोलतो असं नाही, यापूर्वी मी सांगितलेलं आहे, लिहिलेलं आहे की माझ्यासारख्या 1000 वस्तीतल्या खेड्यातल्या 200 घराचा उमरा असलेल्या, मराठी 4थी पर्यंत शाळा शिकलेला विद्यार्थी जो आला, याच्यावर मराठी कवितेचे अनेक संस्कार आहेत, ही जशी गोष्ट खरी आहे. आदर्श शिक्षकांचे जे गिरीशांच्या सारखे होते, शेंदुर्णीला आणि जळगावला शिकत असताना त्यांचे संस्कार जसे, ही जशी गोष्ट खरी आहे. पण त्याच्याही बरोबर एकूण मराठी कवितेमधले माझ्यासारख्यांवर जर संस्कार कुणाचे असतील, तर जे या कवितेला भरताड कविता, रद्दी कविता, क्राफ्ट्समनशिपची कविता म्हटली, तिच्यातल्या चांगल्या कवितेचे संस्कार घेऊनच मी माझ्यासारखं गाणं लिहिणारा, जैत्रे जैत लिहिणारा, एक होता विदूषक लिहिणारा आणि रानातली उत्तम कविता लिहिणारा कवी जन्माला आला, ही गोष्टी मला नम्रपणाने सांगावीशी वाटते. आणि या गोष्टीचा मला आनंद वाटतो, आणि अभिमान वाटतो की प्रत्येक वेळेला भरताड आणि चांगलं हे आलेलंच आहे. राजकारणात, समाजकारणात प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं आणि वाईट हे त्याच प्रमाणात आलेलं आहे. चांगलं थोडं आलेलं, वाईट जास्त आलेलं आहे. आणि म्हणून ते त्यातले जे सत्व आहे ते केशवसुतांनी सांगितल्याप्रमाणे ते निवडून आम्ही जात असतो आणि घेत असतो. आणि असं असतं, तुकारामाच्या काळाला, एकनाथांच्या काळाला, ज्ञानेश्वराच्या काळाला रद्दी कविता किती होती, होतीच की. केशवसुतांच्या, बालकवींच्या, रेंदाळकरांच्या, विनायकांच्या काळातल्या कवितेमध्ये रद्दी कविता किती होती, एक वेळा बघा ना, ते सगळं संपादन केलेलं त्या काळात. त्यामुळे त्याच्याबद्दल काही म्हणायचं कारण नाही. परंतु प्रत्येक कवीने उत्तम कविता जी लिहिली
गिरीशांनी त्यांच्या 1955च्या पुस्तकामध्ये व्हिनसनी काढलेल्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं होतं की प्रत्येक चित्रकाराचं उत्तम चित्र हे असेलच असं नाही. एखाद दुसरा कुंचला, एखाद दुसरी रेख जरी चांगली असली तरी प्रत्येक गवयाची प्रत्येक तान आणि प्रत्येक लकीर सुंदर असेल असं नाही. परंतु ज्या 2-5 ताना गायलेल्या असतात, कुमारच्या असो, जितेंद्रच्या असो, कोणाच्या असो, ते घेऊन जगभर लोक नाचत असतात. त्यामुळे माझ्या 5 कवितांनी जरी तुम्हाला आनंद दिला तरी मला पुष्कळ समाधान वाटतं, आयुष्यात मी कृतार्थ झालो असं मला वाटतं. असं त्यांनी प्रस्तावनेच्या शेवटी म्हणलंय, ते ज्याला मला जास्त महत्त्वाचं वाटतं. असं सर्वसाधारणपणे कवी म्हणत नसतो, पण गिरीशांनी असं म्हटलेलं आहे आणि गिरीशांनी हे सगळं म्हटलंय. आणि म्हणून ह्या सगळ्या काळाच्या कवितेचा हा सगळा संदर्भ देत असताना मी कवितेवर, त्यांच्या साहित्यावर, त्या कालखंडावर विशेष बोलावं असं नाही. फक्त मी एवढं सांगतो की आगाशे साहेब तुमचे फार चांगले संबंध आले, बाई बसलेले आहेत, अनेक नावं सांगितली ज्येष्ठ मंडळींची. मी भाग्यवान नाही, पण गिरीशांच्या सारखा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये जे आदर्श शिक्षक होते तर त्यांच्यामुळे आमच्यासारखे लोक पोचले गेले, विद्यार्थी निर्माण झाले. त्यामुळे गिरीश एक उत्तम शिक्षक होते ही गोष्ट खरी. आणि त्याच्यापेक्षा मला या गोष्टीचं ऋण मान्य केलं पाहिजे गिरीशांच्या, की ते कुटुंब प्रमुख असताना 24 वर्ष कुटुंबाशी झगडा देत असताना त्याच्यामध्ये संबंध, संसार, माणूस आणि कविता बिविता कुठे शिल्लकच राहत नाही. संबंध आयुष्य भणंग आणि विस्कटलेलं झालेलं असताना सुद्धा ज्या आत्मविश्वासानं, ज्या स्वतःच्या ताकदीनं आणि विशेषतः कवितेची जोडी स्वतःजवळ घेऊन, कवितेची ओळ आणि शब्द स्वतःजवळ घेऊन हा माणूस जगत राहिला, या गोष्टीची प्रेरणा माझ्यासारख्या जवळ आहे. याचा जास्त परिस्फोट मी करत नाही आणि खुलासा करत नाही. परंतु ते 6 भावाचे प्रमुख होते, मीही 5 भावाचा प्रमुख होतो. आयुष्याचं भरताड आणि दुःख माझ्याही नशिबी कधी काळी तेवढंच आलेलं आहे. अशा वेळेला हपकून न जाता गिरीशांच्या प्रस्तावनाने आत्मचरित्र जेव्हा मी वाचलं त्यावेळेला ते माझ्यासारख्या माणसांची प्रेरणा ठरू शकते, एवढं सुद्धा मला पुष्कळ झालं. आयुष्यात याच्यापेक्षा पाहिजे काय? आणि म्हणून मी आज ही अफाट दुःखी नसो कुणी भवताली, मी मरवट भरला लाल मातीचा भाळी, असं माझ्यासारखा माणूस गाणं लिहू शकतो. हे गिरीशांचा तो आत्मविश्वास घेऊन जगण्यातला आनंद आणि जगण्यातलं ते सामर्थ्य घेऊन येत असतो. आणि म्हणून माझ्यावर गिरीशांचे ऋण असतील तर ते अशा पद्धतीचे ऋण आहेत. प्रत्येकाला प्रत्येक माणूस भेटत असतो असं नाही. हे सगळं घेऊन त्याला कुठेतरी ते असं वाचून, बोलून, कवितेतून असं रुजत असतं, वाढत असतं. अशा सगळ्याच्या संस्कारांमधून मी वाढलेला कवी आहे, या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि नातं निर्माण झालं त्याचा फार सुंदर भाग माझ्याजवळ आहे. त्याच्या 1-2 गोष्टी तुम्हाला सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. पुण्यात आणि मुंबईत घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. तर मी औरंगाबाद जिल्ह्यात निजाम स्टेटमध्ये राहतो, सोयगाव तालुक्यात. पण जवळ माझं सगळं शिक्षण आणि हे जळगाव आणि औरंगाबादला झालं. तिथे आम्ही 25-40 खेड्यातली एकच शाळा होती शेंदुर्णीला, आणि त्या शाळेमध्ये मी शिकत होतो. तर तिथे शिकत असताना आम्ही रोज 9 किलोमीटर जायचो, कधी खोली करून राहायचो, असं ते सगळं होतं. आणि असं असताना एकदा दसऱ्याला मी माझ्या खेडेगावी गेलो, पळसखेडला. तर दसऱ्याला भेटायला, सीमोल्लंघन करायला बैलगाड्या घेऊन, आणि बैलगाड्यामध्ये सगळं बसून मग दुसऱ्या गावच्या सीमेपर्यंत जायचं. बैल अतिशय तयार, खाऊन पिऊन तट्ट झालेली अशी ती पोळ्यापर्यंत असतात, दसऱ्यापर्यंत असतात. त्या बैलगाडीत मी गेलो होतो. त्या बैलगाडीतून परत येत असताना एका गाडीने दुसऱ्या गाडीशी चढाओढ करताना ते सगळं जे काही जोरात सुरू झालं, 1 मैल 2 मैल, तर कोणती गाडी कुठे जाते, कोण माणूस कुठे पडतो काही समजलं नाही. मी त्या गाडीत, मी आणि माझी धाकटी भावंड बसलेलो होतो. मी त्या गाडीतून पडल्याच्या नंतर माझे पाय सगळ्या त्या गाडीच्या दांडीत अडकले आणि माझे पाय तुटले म्हणजे थोडा जीव राहिलेला होता. आणि बैल काही केलं आवरल्या जात नव्हती. आणि या पद्धतीनं माझे 2ही पाय हे जवळजवळ अधूस आले, गुडघ्यापासून खाली. कारण गुडघे फक्त जमिनीला घासत चालत होते आणि दगड खडकातून जात होते, रक्तबंबाळ असे पाय जात होते. मी मेलो म्हणून समजून मला सोडून दिलं उरलेल्याने. मी पुन्हा शेंदुर्णीच्या शाळेत गेलो, पण तिथल्या दवाखान्यात, सानेंच्या दवाखान्यामध्ये होतो. आणि सानेंच्या दवाखान्यात असताना जे काही सगळी शुश्रूषा 2 महिने 4 महिने 6 महिने तिथे झाली, आणि मरणोप्राय असताना त्यावेळेला मी शाळेत शिकत असताना आमच्या गुरुजींनी फार सुंदर कविता शिकवल्या. अनेकांच्या अनेक कविता सुंदर शिकवल्या. मर्ढेकरांच्या होत्या, बींच्या होत्या, केशवसुतांच्या होत्या. मला कवितेचा नाद होता, ऐकण्याचा नाद होता. त्यावेळेला कृतज्ञता नावाची कविता होती. हा त्यांचा माझा पहिला ऋणानुबंध. कवितेची ओळच मी विसरू शकत नव्हतो, ती कविताच विसरू शकत नव्हतो. गुरुजींनी इतकी सुंदर शिकवली. ते कोकण बिकण सोडून मला असं वाटलं की हे माझ्यासाठीचीच कविता लिहिलेली आहे. त्यातला शेवट एवढाच आहे की तो गेलेला असतो आणि मी जिवंत राहिलेलो आहे. आणि म्हणून आजही मला डॉक्टरांच्या विषयी भयंकर आदर वाटतो, कारण त्या डॉक्टरांनी मला जगवलेलं आहे.
ही गोष्ट जशी खरी तशी यांच्या कृतज्ञता कवितेनं सुद्धा मला जगवलेला हा त्यांचा माझा पहिला संबंध आला. आणि म्हणून ती माझ्या वर्गात मंगल वाचन किंवा कुठल्या तरी पुस्तकात कविता होती, ती मी गाऊन आमचे सगळे विद्यार्थी आम्ही एकत्र सगळे समुदायानं म्हणण्याची त्यावेळेला पद्धत होती. आताच्यासारखी नव्हती, माझ्यापर्यंत ती होती. आणि त्यामुळे ती कविता पाठ म्हणत असताना पहिलं ऋणानुबंधाचं नातं गिरीशांचं आलं तर त्या ठिकाणी आलं आणि म्हणून त्यांचा माझा पहिला स्नेह त्यावेळेला जुळला. नंतर मी फार म्हणजे तसा काव्यप्रेमी वेडा आणि पुष्कळदा असलेले पैसे म्हणजे 10 रुपये 20 रुपये 40 रुपये जरी असले तर कवितेवर साहित्यावर प्रेम करणारं कोणी असले तर तेही खर्च करून टाकायचे. वडिलांनी शिवाय दिला तरी चालेल, परंतु साहित्याचं एवढं प्रेम, अतिरेकी प्रेम त्याला म्हणूया, तर ते करण्यातला मी एक आहे. आणि ज्या वेळेला पुन्हा असं वाटलं त्यावेळेला एका चांगल्या क्षणी माझी त्यांची भेट झाली. वसंतराव कानेटकरांनी अतिशय सुंदर नाटकं जेव्हा लिहिली, वेड्याचं घर उन्हात वगैरे किंवा त्या काळातले सगळं प्रेमारत तुझा रंग कसा, पण रायगडाला जा गेल्याच्या नंतर मी नाटकात भूमिका करायचो. 18 नाटकामध्ये मी काम केलेले तुम्हाला पटणार नाही, परंतु आणि सगळ्यात महत्त्वाचे स्त्री पात्र केलेली, उंची एवढी नव्हती, चेहरा बरा होता, अशा दोन्ही गोष्टी त्यावेळेला होत्या. त्यामुळे देवमाणूस मधली नंदिनीची भूमिका मी 18 ठिकाणी प्रयोगांमध्ये केली आणि सगळे अवॉर्ड्स मला त्याही वेळेला मिळाले. अवॉर्ड्स हे माझ्या नशिबामध्ये कायम मानलेली एक गोष्ट दिसते मला. तर आणि लोकांनी मला पोरगी म्हणून माझ्यावर प्रेम सुद्धा त्या काळात नाटकापुरतं केलं. हे सगळं सुंदर सांगायचं कारण असं की मी त्या शेंदुर्णीच्या काळामध्ये ज्या वेळेला असं सगळं होतो तर त्या या नाटकांच्या आणि या सगळ्या परंपरेमध्ये बसत असताना आणि गिरीशांची ही सगळी कविता वाचत असताना मला कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते याच्यात मला काम करायचं होतं. आणि एक वेळा फक्त या माणसाला पाहूया. मी अनेक कवींच्या घरी, तुळशीराम काजेला मी मोर्शीमध्ये धुंडत गेलो, पुरुषोत्तम पाटलाला धुंडत गेलो, तर कानेटकर कसे असतील. मी गेलो, माझा एक मित्र होता रश्मिकांत नावाने, तो कविता टोपण लिहायचा. टोपण नावाने कविता लिहिण्याची परंपरा आमच्याकडे ग्रेस, आरती प्रभू, सुरुज चंपा अशी स्त्रियांच्या नावाने खूप आली. त्यावेळेला पुरुषांच्या नावाने होती, केशवसोत बी तांबे वगैरेच्या, परंतु ही अशी होती. तो रश्मिकांत नावाने लिहायचा, BR पाटील, नाशिकला असायचा. तर साहेब त्यावेळेला रेक्टर होते मला वाटतं हॉस्टेलचे. तर मी यांना पाहायचं म्हणून गेलो की कानेटकरांना भेटायचं, एवढं नाटक लिहिणारा माणूस. मी गेलो तिथे, तर BR पाटील आणि मी बसलो, बाकीचं झाले, हे लोक आले, ते आले, घरी झाले. मला कोणीतरी सांगितलं की मग गिरीश इथे आलेले आहे. गिरीश इथे आलेले आहेत. मग आनंद झाला. ते भिलाई-नगरहून तिथे आलेले होते. तर भिलाई-नगरहून ते तिथे आलेले असं कळलं. गिरीशांची माझी भेट झाली. तुम्हाला सांगतो की ते संत येती घरा असं सारखं किंवा कवितेवर प्रेम करताना माझी या जीवाचे भेटो माझं कोणी, तो आनंद सोहळा होता. मी त्यावेळेला कविता संग्रह माझा आलाच नव्हता. नंतर 5 मी सुरुवात 2-3 वर्षाचा कवी होतो, 2-3 वर्ष कविता लिहिलेला कवी होतो. मी त्यांना नमस्कार केला, बसलो, भेटलो BR पाटील आणि मी, आणि छानपैकी गप्पा झाल्या. नंतर मग कानेटकर गेले. ते शिवाजीच्या तोरात जे चालणारे होते त्यावेळेला लक्षात आलं की हे त्यावेळेला पूर्ण कानेटकर आहेत. शिवाजीच्या पद्धतीने चालत होते, नंतर औरंगजेबाच्या पद्धतीने चालले, जे नाटक असेल त्या पद्धतीने ते चालत होते. तर हे मला माहीत होतं. तर BR म्हणलं ते कानेटकर बरं का. मी म्हणलं लक्षात आलं, ते शिवाजीसारखे चालत गेले म्हणून लक्षात आलं. असं ते त्यावेळेला झालं. पण आम्हाला गिरीशांना सोडायचं नव्हतं ना. एकदा चांगला कवी मिळाल्याच्या नंतर नाटक करायला कोण विचारतो, आम्ही सोडून दिलं. आणि आमचं गोत आणि त्यातलं गोत्र आणि आतलं जे गोत्र असतं ते कवीचं असल्यामुळे मी गिरीशांच्याजवळ जास्त बसलो, अख्खा दिवस घालवला. आणि ते सगळं सांगत नाही, पण दुसरी भेट प्रत्यक्ष भेटण्याची झाली, त्यांचं दर्शन झालं, आशीर्वाद मिळाले. याच्यापेक्षा रविकिरण मंडळातल्या अनेक किस्से, अनेक गोष्टी आणि त्यांच्या पोटात घुसून मी सगळं काढून घेतलं ना. मी त्यांना हे कसं, ते कसं, अमुक कसं, आणि ते प्रणय पंढरीचे वारकरी वगैरे भानगडी त्या काढल्या. त्यांनीच प्रस्तावना लिहिली होती स्वप्नलहरीला म्हणून विचारलं. आणि मग माधवजीने नामळनेरला आले होते, साने गुरुजींच्या गावाला होते, ते सगळं विचारलं. छानपैकी झालं. आणि मला असं वाटतं की मला रिच होणं, समृद्ध करणं, अशा वेळेला जी अनेक माणसं वाटायला आली ना, त्यात अशी माणसं आली. मी ज्यांना धुंडत फिरलो, पण त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या. आता शांताबाईंनी सांगितल्या त्याप्रमाणे, बाकीच्यांनी सांगितलं. त्यामुळे मला इतकं ते सगळं काही मिळालं की 10 पुस्तकं वाचून जे मिळालं नसतं ते गिरीशांच्या एका भेटीने मिळालं. आणि त्यांनी आम्ही म्हटलं की ते असं नाही, जेवण इथेच करून घेऊ. विद्यार्थ्यांना, आमच्यासारख्या ज्याला कवितेचा लाळा लागलेला आहे अशांना गिरीशांनी तिथे जेवायला सांगितलं. ही माझी अतिशय सुंदर आठवण. त्या आठवणीतला एक शेवटचा भाग सांगतो. इथे सगळ्यांनी अनेक आठवणी सांगितल्या म्हणून. तर कविता म्हणा, आम्ही नव्या कविता 1-2 म्हणून दाखवल्या. म्हणलं तुमच्या कविता म्हणून. त्यांनी सुंदर कविता ह्या असल्या बलहरीच्या याच्या त्याच्या मला आवडणाऱ्या कविता म्हणून दाखवल्या. एक कविता त्यांनी म्हणून दाखवली, एक कविता वाचून दाखवली. BR आणि मी बसलेलो होतो समोर. तर कवितेचा भाग असा होता की एक सुंदर स्त्री आहे आणि तिने केस सोडलेले आहे. तिचे काळेभोर केस आहेत असे ते कवितेत होतं. तर ते काळेभोर केस, तिचे सबंध पायापर्यंत केस गेलेले आहेत. आणि तिचा छंद असा असतो की ही सबंध बोटं त्या केसातून फिरवायची.
तर ती अशी कितीतरी वेळ असं ते ही बोटं अशी त्या केसातून फिरवत असते, असं ते सगळं होतं. मुद्दा असा आहे त्यातला की हे सगळं फिरवत असताना त्या कवितेत असं होतं की ओळी मला आठवत नाही, पण जे असं होतं की असं कभिन्न काळा आभाळ आहे आणि त्या कभिन्न काळ्या आभाळातून विमान जात आहे आणि तो त्याचा दिवा लुकलुकतो. तिच्या बोटात खड्याची अंगठी होती आणि ती अंगठी फिरत असताना आणि बोटं सरकत असताना त्या सबंध काळ्या केसांमध्ये ते विमान जात आहे आणि ती अंगठी जी आहे ती ती सबंध चमकत असते. याचं इतकं सुंदर वर्णन केलेलं होतं ते, तर आम्ही पागल झालो. एवढी सुंदर कविता म्हटल्याच्या नंतर, काळ्याभोर केसातली कविता म्हणल्यानंतर, खड्यातली कविता म्हणल्यानंतर आम्हाला ते अप्रूप वाटलं. माझ्यासारख्या प्रेम कविता लिहिणाऱ्या माणसाला तर जास्ती आनंद झाला. त्याच्यानंतर 2 दिवस बिहार आणि मी नाशिकमध्ये केस कोणी सोडतं काही पाहत फिरलो. फारच छान मजा आली. आणि त्याला म्हणलं हे जास्ती भानगडीत पडू नका, आपण मार खाऊ, हे असं चालणार नाही. नासी फडक्यांच्या कादंबऱ्या वाचणं ठीक आहे, पण त्या पद्धतीने प्रेम करणं आयुष्यात शक्य नाही. तशी उत्तम कविता आहे आणि ती कुठे पाहत बसायचं आणि ते करायचं, आपण नंतर बघू ना आयुष्यात कुठे भेटलं तर. पण गिरीशांनी आम्हाला वेळ लावलं होतं ते असं की आम्ही नंतर केशसंभार दिसला आणि तो मोकळा केशसंभार आता अलीकडे जास्त दिसतो. त्यावेळेला गिरीशांची आठवण येते. ही माझी महत्वाची आठवण तुम्ही नमूद करून ठेवा की याच्या इतकी सुंदर आठवण माझ्याजवळ कोणती. त्याच्यानंतर अनेकांनी केसांवर, आंबाड्यावर, राधे तुझा सैला आंबाडा वगैरे मनमोहनांनी लिहिला, बाकीच्यांनी लिहिला. सगळा तो सैल असेल आंबाडा, पण केळ सोडून त्याच्यात अंगठीचा बोट फिरवणारा तो हात आणि ते विमान मला अजून डोक्यातून जात नाही. त्याच्या इतकी सुंदर कविता कोणती मला सापडली नाही. हा सगळा भाग आहे. आणि म्हणून आठवणी सांगताना मला 1-2 ज्या आठवणी होत्या हे मी सांगितल्या, अतिशय चांगल्या आठवणी होत्या ह्या आहेत. नंतर विठ्ठलराव घाटांच्याकडे माझे प्रेमाचे संबंध होते, मी त्यांच्याकडे जातो. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, अनेक मंडळींनी सांगितल्या. या सगळ्या आठवणीचं भांडार, विशेषतः त्यांच्या कवितेचं भांडार माझ्याजवळ आहे आणि त्याच्यासंबंधी मी फार म्हणजे आज बोलण्याचं काही कारण नाही, नंतर कधी जरूर बोलेल. माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की ही माणसं जी आहे ना, गिरीश, यशवंत, मनोरमाबाई किंवा ही सगळी, ती अतिशय झिंग घेऊन आणि अत्यंत पिसाट होऊन सगळी जगली. घाटांनी 49 साली त्यांच्या अध्यक्षीय भाषणात होती की हे नुसतं साहित्यिक केंद्र, सांस्कृतिक केंद्र होतं, नुसतं ते कवितेचं केंद्र नव्हतं. मला तर त्याच्या पलीकडे जाऊन असं असतं की माणूस हा अतिशय समृद्ध करणारा ते निर्मळ घर सुद्धा होतं. आणि हे घर त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या भोवती आणि संबंध दूर कुठे कुठे ती कविता पोचवली. संबंध घर हे विश्वची माझी घर अशा पद्धतीने ते नेलं. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो. आणि हे सगळं सांगत असताना रविकिरण मंडळाच्या कवितेच्या विषयी एखाद दुसरा मी मुद्दा मांडतो. तो असा की केशवसूत, रेंदाळकर, विनायक, दुर्गाप्रसाद, आसाराम तिवारी, बी ही सगळी मंडळी 1885 ते 1920 पर्यंत जी विशेषतः या काळखंडामध्ये लिहिणारी आणि त्याच्यानंतर सुद्धा लिहिणारी, तांबे तर त्याच्या पलीकडे 3 पिढ्यांमध्ये लिहित होते, ही सगळी कविता मला माझी का वाटली आणि माझ्यावर संस्कार काय झाला आणि तो संस्कार मी चांगल्या पद्धतीने रुजवला आणि माझी स्वतःची ताकद घेऊन, स्वतःची चेहरा आणि प्रतिमा घेऊन माझी स्वतःची कविता निर्माण केली. परंतु त्याची बीजे जी आहेत ती अनेक श्रेष्ठ कवींची जशी आहेत त्यातल्या त्यात रविकिरण मंडळाचे आहेत. हा मुद्दा सांगताना मला हा मुद्दा सांगावा असं वाटतं, तो हा की मी केशवसुतांच्या कवितेवर प्रेम केलं, बालकवींच्या कवितेवर प्रेम केलं, विनायकांच्या केलं, रेंदाळकरांच्या केलं, सगळं केलं. पण तू पुढे ऐलं तटावर पहिलं तटावरापासून तर महाबळेश्वरातली झाडं, निसर्ग, हिरवे हिरवे गालगारीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या हिरव्या तृणपाल्यावरती वगैरे वगैरे, ही सगळी कविता ही झाडांची, डोंगराची, निसर्गाची अशी शुद्ध कविता. माधवांची कविता, कवी माधवांची हिरवे तळकोकण सारखी कविता, या सगळ्या कवितांनी माझ्यावर संस्कार केले. ही सगळी कविता आणि बारकाईनं केशवसुतांची सगळी निसर्ग कविता जर तुम्ही पाहिली, वाचली तर ही सगळी निसर्ग कविता ही सुंदर निसर्गाची कविता होती. परंतु ज्या खेड्यामध्ये, ज्या शेतकऱ्यांमध्ये, ज्या काळ्या भुईमध्ये, ज्या जमिनीमध्ये आणि ज्याला ॲग्रिकल्चर असं म्हणतो आपण, त्या ॲग्रिकल्चरमध्ये जे विश्व निर्माण होतं ते ज्वारीचं असेल, बाजरीचं असेल, जोंधळ्याचं असेल, ऊसाचं असेल, केळीचं असेल, नदी नाल्याचं असेल आणि तिथल्या सुखदुःखाला घेऊन जाणाऱ्या माणसांचं असेल, कुरतडलेल्या दुःखाचं असेल आणि संपूर्ण जगाचं सौंदर्य मला मिळालं म्हणून आनंदोत्सव करणाऱ्या शेतकऱ्यांचं असेल, हे जे पिकांचं असं जे विशिष्ट शेतीतलं जे जीवन होतं, खेड्यातलं जे जीवन होतं, झोपडीतलं जीवन होतं आणि शेतकरी समाजाचं जीवन होतं, हे बालकवी केशवसूत यांच्या निसर्ग कवितेत नव्हतं. वेगळ्या, मी त्यांना कमी नाही लेखत, त्यांच्यात नव्हतं. ते ज्या काळात सुरू झालं, ज्यांनी मांडलं, ती रविकिरण मंडळाची कविता, यशवंताची कविता, गिरीशांची कविता आणि माधव जुलियन सोडून उरलेल्यांची सगळी कविता जी आहे
ती अशी होती. त्यात गोपीनाथ तळवलकर होते, नंतर गह पाटील आले, नंतर गल ठोकळ आले, सुगीसारखे कविता लिहून, रानजाईसारखं लिहून, ही सगळी जवळपासच्या काळामधली जी सगळी कविता आहे, ही कविता पहिल्यांदा शेतकऱ्याच्या सुखदुःखाचं भलरीचं गाणं लिहिलं. ज्वार पहिल्यांदा आली, भुईमुग आला, आणि सबंध निसर्ग कवितेमध्ये जे संदर्भ हे त्या कवितेत शेतकरी जीवनाचे, ग्रामीण जीवनाचे, ग्रामीण, जानपद, दलित असा शब्द मी कुठेच वापरत नाही, वापरणार नाही, त्या हेतूने वापरणार नाही. मी वापरतो तो हा की या जीवनाचे संदर्भ जे यायला पाहिजे ते आले. आणि उत्तम निसर्ग कविता मी आमराई त्याच काळात वाचली, अभाविक कमळ वाचलं, आणि बालकवींची निसर्ग कविता आणि यांची निसर्ग कविता. तरी गिरीशांचं मोठेपण त्यांनी सांगितलं की माझी 7-8-1914 साली मला वाटतं, मी काळ 14 साली भेट झाली. गोविंदाग्रजांची भेट त्याच्या 1 महिना अगोदर झाली, नंतर झाली. आणि नंतर मी त्यांच्या तोंडून कविता ऐकल्या, गोविंदाग्रजांच्या तोंडून कविता ऐकल्या, बालकवींच्या तोंडून ऐकल्या, आणि बालकवींच्या कवितेचे सगळे संस्कार माझ्यावर झाले. आणि हे सांगत असताना मी नंतर थोड्या वेळाने सांगतो, 1-10 मिनिटांनी, की कसे झाले. त्याच्या ओळी त्यांनी दिल्या. म्हणजे गिरीशांनी स्वतःची उत्तम कविता लिहिताना तिच्यावर कुठलेही परिणाम नाही असं म्हणत असताना सांगितलं की ह्या कवितेचे परिणाम माझ्यावर झाले आणि हिचं ऋण माझ्यावर आहे. स्वतःचा चेहरा घेऊन आलेली कविता सुद्धा. आणि स्वतःची निसर्ग कविता जी आली ती आता झाल्या तिन्ही सांजापासून, अजून कसे येतीना प्रधाना राजापासून तर यशवंताची कविता, गिरीशांची कविता, आणि त्यावेळेला सगळी जी मराठी कविता आहे, ही कविता ही सगळी खेड्याचा आणि त्या जीवनाचा, शेतकरी समाजाचा आणि त्या मोडतोडीचा संदर्भ घेऊन आली. त्या निसर्गाचा संपूर्ण रूपबंधाचा भाग घेऊन आली. ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. ती पहिल्यांदा जर कोणी दिली असेल मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यात चांगलं किती आहे, वाईट किती आहे, सुंदर किती आहे, गेय किती आहे, हा भाग, हा क्लिष्ट भाग आणि चर्चेचा भाग आहे. परंतु त्या जीवनाला सामोरा करून शेतकऱ्यांना ही कविता माझी आहे, माझ्या जीवनाची आहे असं वाटणारं पहिलं काव्य जर मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात कुठे लिहिलं गेलं असेल तर ते रविकिरण मंडळाने लिहिलं. हा मुद्दा कोणीही फारसा मोठ्या प्रमाणामध्ये मांडत नाही, ही मला दुर्दैवाची गोष्ट वाटते. मी फक्त त्यांच्या 8 ओळी 10 ओळी इथे सांगतो की बाईंनी ज्याचा उल्लेख एका ठिकाणी केलेला आहे. कवितेच्या ओळी अशा आहे: हिरवाळीचे बांध थाटले शेताच्या बाजूंनी, रान फुलाचे तुरे तयातून बघती डोकावूनी, ओढ्या काठी कुठे उतरणी वरती आंबे ओळ, ओढ्या काठी कुठे उतरणी वरती आंबे ओळ, पाय पसरुनी अडवित होती जलवंतीचा घोळ. हा जलवंतीचा घोळ जो आहे ना, तो कायम कोणत्याही काळामध्ये नवा असेल आणि नवा होत जाईल आणि पुन्हा नवीन स्वप्नसृष्टी निर्माण करत असेल. नवीन थंडी नुकती कोठे फिरू लागली राणी, शरद ऋतूचे ओठ हालले मंद जळी लहरींनी, शेतवाडीची हिरवळ पसरे दूर दूर त्या भोवती, हसऱ्या वदनी त्यांच्या होते नाचस पासू मोती, वरती आली कुठे उसाची तलवारीची पाती, वरती आली कुठे उसाची तलवारीची पाती, हिरव्या रुंदट राणी शोभे हळदीवरची कांती. आता हळदीवरची कांती इतका सुंदर शब्द हा तेच लिहू शकतात हो. आता हे एक वेळा पुन्हा नव्या समीक्षकांना सांगावं की जरा शब्द घटना, तिची लय विभोरताना शब्दाच्या आतली जी लय असते जरा शोधून काढा ना. नवीन शब्द आम्ही शब्दांचे ईश्वर ते असे असतात की हळदीवरची कांती कुठे बाजरी कोठे अरगड, फुलोऱ्यात ती आली, भुईमुग बांधा वरती लवल्या फळबाजांनी वेली. अशा अनेक गोष्टी आहेत. आता इतकी सुंदर निसर्ग कविता लिहिल्याच्या नंतर स्वतःची कविता लिहिली म्हणून याच्यात भुईमुग आला, बाजरी आली, अर्गट आलं, केळी आल्या, हे सगळं आलं. आणि त्याच्यामध्ये शुगर किंग सुद्धा आले, कारण सांगलीमधलं आहे ना ते, त्यामुळे ते ऊस येणारच. नंतर मग माझ्यासारख्याने ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले केशर माझ्यासारख्याने लिहिलं, पण त्याचा संदर्भ या मंडळीने अगोदर दिला, रुजवला, वाढवला. ही गोष्ट नमूद करण्यासारखी वाटते. आणि म्हणून असं असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की माझ्यावर यांचे खूप परिणाम होते वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मी पुन्हा आता पुढे जात नाही, पण यशवंत गिरीश रविकिरण मंडळ या काळाने हे सगळं उभं केलं. या कुणीतरी सांगितलं की साहित्यिक 10, 5, 25 असे एकत्र येऊ शकत नाही, निदान अलीकडे जास्त येऊ शकत नाही. आलेही तरी ते नुसते साहित्यिक नसतात, प्रतिभावंत साहित्यिक असतात, त्याच्यामुळे भानगड होते. सर्वसामान्य जर साहित्यिक असले तर भानगड होत नाही. हे सर्वसामान्य साहित्यिक होते म्हणून भानगडी झाल्या नाही. रास्तापेठ किंवा शनिवार पेठेत भानगडी झाल्या नाही, कारण सामान्य होते हे त्यांनी मानलेलं होतं. परंतु प्रतिभावंत त्यावेळेला 2 मला महत्वाच्या गोष्टी वाटतात. एक, रविकिरण मंडळाची स्थापना आणि रविकिरण मंडळासाठी एकत्र येणारी ही सगळी मंडळी होती. त्यात रविकिरण मंडळाचे सदस्य 6-7 जण होते, परंतु त्यांच्या परिघामध्ये असलेले लोक खूप होते. तर ते एक 10-12 लोक होते, 15 लोक होते, आणि महाराष्ट्रातले सगळेच होते. याच्या अगोदरची घटना आपण विसरून जातो की अशीच रजिस्टर किंवा अनरजिस्टर संस्था, जिचं नाव काही असलं तरी साहित्य चळवळीचं केंद्र असलेली, सामाजिक सांस्कृतिक केंद्र असलेली जी संस्था होती ती होती जळगावमध्ये.
केशवसूत, बालकवी, विनायक, रेंदाळकर, टिळक, दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, आणखी कितीतरी, नंतर मर्ढेकर तिकडे गेले, त्याचे वडील नोकरीला होते म्हणून साने गुरुजी तिथे होते, अनेक कवी होते. तर हे सगळे जे होते, तर यांनी काव्यरत्नावली नावाचं मासिक फडणवीसांनी त्यावेळेला त्या काळामध्ये 50 वर्ष चालवलं. 50 वर्षाच्या याच्यामध्ये मासिक मनोरंजन किंवा चित्रमय जगत, उद्यम ही जी सगळी वाङ्मयीन मासिकं होती, एक दर्जा होता की वाट पाहावी लागत होती की 1 तारखेला की अंक केव्हा येईल आणि केव्हा मी वाचणार. आणि भीती वाटत होती की गोविंदाग्रजाने की माझी विरामचिन्हे बालकवींच्या फुलराणीच्या बरोबर येऊ नये, माझी किंमत काय राहणार. त्यांनी सांगितलं की मी सांगितलं होतं संपादकांना की माझी विरामचिन्हे कविता टाकू नका, मी बालकवींची फुलराणी पाहिली, ती ज्या अंकामध्ये आहे त्या अंकात ती टाकू नका कृपा करून. मी जो फटका कवी आहे तिथे दिसू नये, निदान नंतरच्या काळात माझं शहाणपण मी दाखवेल, परंतु हे करू नका. असा पत्रव्यवहार आहे मी पाहिला बालकवी शताब्दीत. आणि हे सगळं असताना, एवढं चांगलं असताना, हे सगळे कवी अशा मोठ्या ठिकाणी एकत्र येत होते, जात होते. म्हणून पहिलं कवी संमेलन 1907 साली जळगावला कीर्तिकारांच्या अध्यक्षतेखाली झालं आणि यांनी कविता रुजवण्याचं पहिलं काम त्यांनी केलं. नंतर रविकिरण मंडळाने त्याच पद्धतीचा धागा उचलून त्यांचं काम केलं. 50 वर्ष एक वाङ्मयीन नियतकालिक कवितेचं. श्रीपू भागवतांना फार मोठे लोक मिळालेले असताना सुद्धा वाङ्मयीन मासिक फार काळ चालू शकलं नाही. छंदसारखं मासिक रेग्यांनी चालवू शकले नाही 10 वर्षाच्या वर. अशा अवस्थेमध्ये विचार करा की ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती होती आणि कविता अरे आला, कवी आला, धावा किंवा पळाला का, रामरक्षा तरी जपा, अत्रे असंच म्हणत होते. तर असा असण्याचा काळ, तर कविता विकत घेऊन कोण वाचतो आणि कोण मासिकं वाचतो. अशा काळामध्ये हे रुजलं. मला ते कवितेचं केंद्र वाटलं. पहिलं कवी संमेलन तिथं झालं, दुसरं कवी संमेलन नंतर 3ऱ्या वर्षांनी बडोद्यामध्ये झालं. तर हा इतिहास सांगण्याचं कारण असं ते नुसतं कवितेचं आणि याचं काव्यरत्नावली हे कवितेचं मासिक नव्हतं, कवितेचं केंद्र नव्हतं, संपूर्ण वाङ्मयीन जगताचं ते केंद्र होतं. आणि या पद्धतीचे निर्देश अनेक आलेले आहेत, संदर्भ आलेले आहेत, मी त्याच्याविषयी जास्त सांगत नाही. परंतु पहिलं ते रविकिरण मंडळाचं काम आणि कवितेला रुजवण्याचं आणि वाढवण्याचं काम ह्या केंद्राने केलं, काव्यरत्नावली आणि त्या निमित्ताने. दुसरं रविकिरण मंडळाने केलं आणि नंतरचा इतिहास जे काही झालं तो महाराष्ट्रामध्ये आपल्याला विदित आहे. परंतु हे 2 महत्त्वाचे थांबे मराठी शारदेच्या कवितेच्या वाङ्मयाच्या इतिहासामधले आहे. ते नुसते कवितेपोटी नाही, त्या कवितेच्या शिवाय गाठांनी म्हटल्याप्रमाणे, विठ्ठलरावनी, दादासाहेबांनी आणि उरलेले म्हटल्याप्रमाणे ते सांस्कृतिक केंद्र होते. माणसाच्या सुखदुःख हरण करण्याचे भाग होते. आणि माझ्यासारख्याला शहाणपण शिकवणारी कविता जशी होती, त्यांचं जीवन होतं, चरित्र होतं. ज्या ठिकाणी जो कवी आला, भाईंनी आणि सुनीताबाईंनी इथपर्यंत नेलं की ती कविता घेतली आणि वाचली. त्यांना या वयामध्ये काय गरज होती हो? सगळं समृद्ध आणि संपूर्ण आयुष्य समृद्धीत गेलं, म्हणजे साहित्याच्या समृद्धीत गेलं. आणि सगळं आकाशातलं जे काही पाहिजे ते मिळालेलं असताना मर्ढेकर, आरती प्रभू की कवी घेऊन जाण्याचं काय कारण होतं? म्हणजे ही जी कवितेची केंद्राची चळवळ आहे तिथपासून तर इथपर्यंत. आणि मी 1984 साली भारतामध्ये खूप ठिकाणी फिरलो. 2 लाख रुपये कवितेवर मी कार्यक्रमावर घेतले. त्याच्यामध्ये मी रविकिरण मंडळाची कविता वाचली. माझ्यावर टेप आहेत आता. मी या कार्यक्रमाच्या निमित्त सांगत नाही. 84 साली मी खेड्यातली मराठी कविता 1980 ते 1990 अशा पद्धती 1980 ते 1880 ते 1990 असे केली. त्याच्यामध्ये 3-3 तासाचे कार्यक्रम दिले. आणि तिथे सांगत असताना रविकिरण मंडळ, त्याचा काळ, त्याची समृद्धी आणि त्याच्यावरचे माझ्यासारख्यांचे परिणाम जे असतील ते चांगले, ह्या सगळ्यांचं नमूद केलं आणि त्याचा इतिहास मांडलेला आहे. आणि माझ्या गावाला, खेडेगावाला कोणी मुख्यमंत्री, आम्ही तिथे आमदार निवासात असताना, सभागृहात असताना, प्रधानसर सगळे असताना सुद्धा पैसा मिळाला नाही. तेव्हा 2 लाखाचा सभागृह, 3 लाखाचा सभागृह केवळ कवितेवर. तिथे लिहिले की रसिकांनी काव्य वाचन करून दिल्याच्या नंतर हा झोळीत टाकलेल्या पैशातून सभागृह उभं केलंय. लोकांनो, कवितेचं एवढं प्रेम कवितेवर आणि कवीवर आहे, त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही. बंपक आणि फाटकी कविता लिहिणारे कवी, त्यांना आयुष्यात कोणी विचारत नाही, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. पण चांगली कविता लिहिणाऱ्या माणसाला, ती कविता पुढे नेणाऱ्या माणसाला आणि ती कविता रुजवणाऱ्या माणसाला या देशामध्ये, या राज्यामध्ये केव्हाही किंमत आहे, या गोष्टीविषयी मला संदेह वाटत नाही. आणि म्हणून हे करत असताना एक अभिवादन करावं, कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणून मी आपल्यासमोर इथे आलो. मला अतिशय आनंद वाटतो. मी सांगितलं त्याप्रमाणे की हे भाग्य मला लाभलं. आणि हे भाग्य मला लाभलं, मी एवढंच सांगतो की त्यांची कविता आणि त्यांच्या काळातली कविता मी यापूर्वीच पुढे नेण्याचा आणि लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक मुद्दे, अनेक गोष्टीवर बोलता येईल. अनेक त्या संदर्भात माझी काही मतं चुकीची असतील, बरोबर असतील, ती मी कवितेचा प्रेमी म्हणून रुजवलेली आहे. तर ते इथे जास्त बोलण्याचं काही कारण नाही. मी सांगितलं की खूप मंडळी बोललेली आहे, त्यांच्या पद्धतीनं त्यांचं निरूपण त्यांनी केलेलं आहे. माझ्या पद्धतीने मी काही भाग तुम्हाला सांगितलेला आहे आणि माझी मतं सांगितलेली आहे. परंतु या कवितेच्या वाढीने माझ्यासारखा माणूस जो आहे, तर तो कवितेच्या क्षेत्रामध्ये मुक्त कविता लिहिली, सगळं लिहिलं, परंतु लिरिकर कविता, गीत कविता आणि
अंतर्गत लयीची जी कविता आहे, हिचं सामर्थ्य माझ्यासारख्या माणसाला जर कोणी दिलं असेल तर रविकिरण मंडळ, गिरीश यशवंत या सगळ्या कवींनी दिलेलं आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी, त्या पिढीतल्या माणसांचे जे ऋण मान्य करतात त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी इथे उभा आहे. नम्रपणाने आमच्या सगळ्या दोन्ही तिन्ही पिढ्यांचे ऋण मी रविकिरण मंडळानं, विशेषतः गिरीतांच्या चरणी इथे समर्पित करतो आणि त्यांची आठवण करतो, त्या काळाची आठवण करतो. एवढंच सांगून मी माझं जे भाषण आहे, जे काही बोलायला पाहिजे, म्हणजे अध्यक्षांनी बोलायला पाहिजे असं मला जेव्हा कानेटकरांनी सांगितलं, म्हणलं साहेब हे काही खरं नाही, मला काय. ते म्हणले अहो म्हणले असं काय करता तुम्ही, तर आमदार वगैरे बोललंच पाहिजे. मी म्हणलं ते जमत नाही ना मला अजून सुद्धा. तर असं ते सगळं झालं, पण त्यांनी बोलायला आग्रह केला म्हणून सांगितलं. माझ्या मनातली जी दुसरी गोष्ट होती ती, जर आपली इच्छा असेल तर मला 15 मिनटं जर दिले तर 10 मिनटं, 15 नाही तर मी करतो. रविकिरण मंडळाचा काळ, त्यांची कविता आणि त्यांचं जे काही स्वरूप असेल ते. एक वेळाला रविकिरण मंडळ तुम्ही इथे पहा. मी रविकिरण मंडळातले कवी 1-2, गिरीश, यशवंत, परंतु रविकिरण मंडळाच्या कवितेने जो परीघ घेतला महाराष्ट्रामध्ये, तो सगळा परीघ कळत नकळत परिणाम झाले. नव्या कवींनी तजेलदार कविता लिहिली, परंतु त्यांची पाळंमुळं सगळी रविकिरण मंडळाच्या गीतरचनेशी आणि त्या काळाशी गुंतलेली होती, असं माझं मत झालेलं आहे. आणि म्हणून अशी जी कविता वाढली त्या काळामध्ये, त्याच काळाचं मी नवे कवी वाचणार नाही, परंतु 5 कवी मी आपल्या समोर देतो, 5 कविता त्यांच्या समोर देतो. मला असं वाटतं की गिरीशांना आणि रविकिरण मंडळातल्या काळातल्या त्या कवितेला याच्या इतकी आदरांजली कोणतीच नसणार. आणि म्हणून मी इथे बसून आपल्या समोर रविकिरण मंडळातली माणसं जशी बसत होती, जशी म्हणत होती, जशी गात होती तसं म्हणेल. जर दोष माझ्यातला सापडला तर त्यांच्या पद्धतीने मी गातो म्हणून तो दोष आहे असं सांगा, माझा दोष फार कमी असेल. करी घेऊनी चला गडे क्षणी कुंजवनी, अशी सुंदर कविता आहे. त्यांनी असं सांगितलं की माझ्यावर जसं निसर्ग कवितेवर हे परिणाम होते, तसे बालकवींचे हे सगळे माझ्यावर परिणाम होते. बालकवींची औदुंबर, खेड्यातली रात्र, फुलराणी या सगळ्या कविता आपल्याला माहिती आहेत. त्याचा मी पुनरुच्चार, एक छोटी कविता देतो. फक्त इथे आदरांजली वाहणं, त्यांचं स्मरण करणं. आणि गाण्यातली कविता, जी कविता याला क्राफ्ट्समनशिप म्हणतात, किंवा गाण्यातली कविता हिला दुय्यम म्हणतात, किंवा कविता आणि गाणं हे अलग आहे, कविता आणि गीत हे अलग आहे असं चुकून सुद्धा म्हणतात. त्या सगळ्यांचा परिस्फोट व्हावा, ते पुसून टाकावं. आणि म्हणून मी या कविता तेवढ्याच आत्मविश्वासानं आपल्या समोर देतो की हे पुसल्या जावं. म्हणून एक साधी कविता जी कोणी फारशी म्हणणार नाही बालकवींची, ती देतो. आणि ज्याचा निर्देश देऊन गिरीशांनी सांगितले म्हणून देतो. तर बालकवी, बोल बाई बोल ग, बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचं काय वानू मोल ग, बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचं काय वानू मोल ग, डोल बाई डोल ग, डोल बाई डोल ग, जाई जुईची लाख फुले तोल ग, डोल बाई डोल ग, जाई जुईची लाख फुले तोल ग, हास बाई हास ग, हास बाई हास ग, माझ्या अंगणी माणिकांची रास ग, हास बाई हास ग, माझ्या अंगणी माणिकांची रास ग, नीज बाई नीज ग, नीज बाई नीज ग, गाई अंगाई काऊची तुझ ग, बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचं काय वानू मोल ग, या बाई या, या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुलं येचूया, या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुलं येचूया, ऊन पडले, ऊन पडले, रान फुल दिसे कसे गोड गोजुले, ऊन पडले, पान फुल दिसे कसे गोड गोडुले, गोड गोडुले, गोड गोडुले, मोतियाचे दाणे कोणी खाली पाडले, गोड गोडुले, मोतियाचे दाणे कोणी खाली पाडले, रान हालले, रान हालले, पहाटेला सुख देव गाणं बोलले, या बाई या, या बाई या, बकुळीच्या झाडाखाली फुलं वेचूया.
यशोधन जयमंगला पाणपोईत हे सगळं आहे. तारकानाथ नावाने त्यांनी खूप अगोदर कविता टोपण नावाने लिहिली, ही गोष्ट खरी आहे. खूप चांगल्या कविता लिहिल्या. आणि मी सांगितलं तो मुद्दा आहे पुन्हा, की खेड्यातल्या आमच्या जीवनातल्या सगळ्या कविता, ते जीवन, ते शेतकरी जीवन, हे सगळं मांडलं. आणि हे सगळं तर सुंदर कविता लिहिल्या यशवंतांनी, गायल्या. दादासाहेब घाटेंनी मला सांगितल्या, गिरीशांनी सांगितल्या. माझी यशवंतांची भेट एकदाच झाली, पण अशी नव्हती की त्यांनी ऐकावं मला, असं नव्हतं. ही तुझीच वाकळ म्हणू मला लई प्यारी, फिरतीची दौलत समजावून नेदारी. ही तुझीच, ही जी सगळी कविता अशी ती वाकळीची, ही वाकळ खेड्यातली जी आहे ना, ती पहिल्यांदा कवितेमध्ये आणणारा हा माणूस. नाही तर वाकळ, त्या वाकळीकडे आमच्या गावातले घरातली माणसं पाहत नाही अशी वाकळ. तर असं सगळं आणलं आणि खेड्यातलं जीवन, ते दुःख दारिद्र्य मांडलं. तर त्यांची कविता मी देतो, जी लोकांना आवडते, लोकप्रिय झाली. आणि कुणी म्हणतं ही कविता म्हणा, म्हणून मी आई म्हणणार नाही, पण दुसरी कविता म्हणेल. तर नवरा जर संध्याकाळी लवकर घरी आला नाही तर शेतकरीनंच बाई वाट पाहते असं नाही, आपण सगळे वाट पाहता ना. त्यामुळे हा अनुभव जरी तिथे असला त्या बाईचा, तरी तो सगळ्याच बायकांचा आहे हे ध्यानात घ्यायचं. तर तिने 1000 वेळा सांगून सुद्धा हा संध्याकाळी ठरलेल्या वेळी येत नाही हे माहिती आहे प्रत्येक बाईला. आणि म्हणून अजून कसे येतीना परधान्या राजा, अजून कसे येतीना परधान्या राजा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा. उशीर होई काढाया गाईच्या धारा, उशीर होई काढाया गाईच्या धारा, शालू हिरा कालवडी देती हुंकारा, टवकारी ती कान जरी वाजे दरवाजा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा. वाट तरी सरळ कुठे पांदितील सारी, त्यातून तर रात्र आज अंधारी भारी, आणि बैल बुजतीया कसल्या आवाजा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा. निवल्यावर घुरड्याच्या उसळीसन गोडी, याचा अर्थ मला अजून कळला नाही. निवळ्यावर हुरड्याच्या उसळीसन गोडी, लवकर का सोडती न मोठ तरी थोडी, अधिकाधिक खालीवर होई जीव माझा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा. गुरगुरला तो पिसाळ काल जरा काही, गुरगुरला तो पिसाळ काल जरा काही, म्हणती त्या मेल्याला काळीज की नाही, परिपाठी राखी ती आहे अष्टभुजा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा. अजून कसे येती ना परधान्या राजा, किरकिर तीरात किडे झाल्या तिन्ही सांजा. अशी यशवंतांची कविता. आता मी म्हटल्याप्रमाणे पुन्हा इथे थोडंसं वेगळं जातो. गल ठोकळ गह पाटील, रांजाई, सुगी, मीठ भाकर, ही सगळी कविता लिहिली. खेड्यातली कविता प्रथम मोठ्या प्रमाणामध्ये या मंडळीने लिहिली, एवढंच माझं म्हणणं आहे. तिला नंतर समीक्षा आणि जानपद कविता, अशी कविता, गाण्यातली कविता, काय म्हटलं असेल ते म्हटलं. उत्तम कविता यांनी लिहिली. सुनीताचा जसा प्रयोग केला तसा ठोकळांनी सुनीता ह्या सावळीचा याचाही प्रयोग केला. प्रयोग असे अनेक त्यावेळी चाललेले होते, ते काय आजच झाले असं नाही. असं ते सगळं माधव जुलियन यांनी काही केलं तर यांनी काही केलं, असं सगळं छानपैकी चाललेलं होतं. पण खेडं उभं केलं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये अनेक कवी होते. आणि मग ते अशी गाण्यातली कविता जी आहे ना, याचे परिणाम कसे झाले हा माझा मुद्दा आहे ह्याच्यातला आहे. आणि मग ती गाण्यातलीच कविता आली पाहिजे, जास्ती मोठ्या प्रमाणात आली पाहिजे असं का वाटलं, तर ते यांच्याशिवायचं फक्त मी उदाहरण देतो. ते गह पाटलांची कविता कृतज्ञता, जशी सगळ्यांच्या आठवणी, ते आई सगळ्यांच्या आठवणी, ते प्रत्येकाला एक नुसती कवितेचं नाव म्हटलं म्हणजे ते संबंध जग आठवतं. तसं शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, ये राजाच्या हृदयी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी तो व्याकुळ झाला नृमणी, आसवे आणुनी नयनी तो वदला हा हंत तुझ्या नाशाला, मी पापी कारुण बाळा. संबंध माणसाला हेलकावा देणारी आणि कवेत घेणारी अशी कविता ज्या वेळेला निर्माण झाली, तर याचे परिणाम ते होते रविकिरण मंडळाचे. रविकिरण मंडळाने काय केलं नाही याचा इतिहास फक्त साक्षीनं बघा असं मी म्हणतो. आणि मग अशीच कविता, रवी गेला रे सोडून आकाशाला, धनजैशे दुर्भाग्याला, खडबड हे उंदीर करती, कण शोधाया ते बघती, पर्यंती निराश होती,
ही दत्तांची कविता आहे. पण कालखंड तो जवळपासचा सारखा आहे. इथपासून तर आता एक ओळ सांगतो, तुमची क्षमा मागू. मी दुःखांच्या बांधून पदरी गाठी, जपले तुझ ओटी पोटी, कधी डोळ्यांना काजळ तुझ भरताना, गलबला जीव होताना. मी म्हणते मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटूनी आला. एक होता विदूषक मध्ये सुनीताबाई आणि पुलंनी मला बंद करून 3 दिवसामध्ये लिहिली. परंतु ही कविता ही यांच्या परिणामांची कविता आहे. ही कविता आता जी म्हटली ओळी या विदूषक मधल्या या सगळ्या ओळींच्या रचना आहे. आणि म्हणून मी ऋण व्यक्त केलं की तिथपासून तर इथपर्यंत हे संस्कार नाही तर काय, लय तशीच तशी घेतली, ते घेतलं, दुःख घेतलं आणि सगळं मांडलं. या सगळ्या गोष्टींचं मी इथे सगळं सांगत नाही, परंतु असं याचा निर्देश मला करा असा वाटला. आणि त्याच पिढीतले गोपीनाथ तळवलकर त्यांचे मित्र होते, तेही काव्यगायन करत होते. आणि या सगळ्या निसर्गाच्या कवितेला, खेड्यातल्या कवितेला वेगळा अगदी निर्भर आणि निर्मळ निसर्ग मांडण्याला ही कविता पुढे गेली. आणि ही कविता मांडत असताना पुन्हा मी फक्त एक ओळ आणखी एका कवितेची सांगतो आणि मग इथे मूळ कविता वाचतो. ही मी दुसरेच कवी सांगतोय आणि ती अशी आहे. तरुवेलींनी सजलेल्या त्या खोऱ्यात सुरेख, झुळझुळ वाहे निर्झरणी स्फटिकावाणी एक. उंच उंच डोंगर भवती चढले नील नभात, झुळझुळ वारा व्यापुनिया टाकी सारा प्रांत. तोच कुणीच पळाईने ये भिल्लाचा पोर, करवंदे घ्या करवंदे सांगत से गरजून. एखाद्या उत्तम चित्रकाराने चित्र मांडावं असं चित्र गोपीनाथ तळवलकरांनी त्यावेळेला मांडलं. हे यांच्याच रविकिरण मंडळातल्या बैठकीतले, पठडीतले आणि त्याच ठिकाणचे कवी होते. आणि ही सुंदर कविता वाचताना माझा निसर्गविषयक जाणीवेचा जो भाग आहे तो समृद्ध झाला. हे मी मुद्दाम सांगतो. अनेक कवींचा झाला. कवी बोलतील न बोलतील तो त्यांचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे दुःख मांडताना, हे करताना, हे गाणं घेताना, मग ती बाई असेल, भलरीचं गाणं हे शेतकऱ्यांचं असेल आणि जात्यावरच्या ओवीच्या दुःखाचं गाणं असेल ते गल ठोकळांनी त्या काळी 1935-30च्या काळामध्ये लिहिलं. झुंजू मुंजू झालं सुख देववर आला, आणि पहाटच वार बाई झोंबत अंगाला. परसात माझ्या रवत या कोंबड, परसात माझ्या रवत या कोंबड, आणि लई वक्त झाला आता फुटल तांबड. केदुळ वढते बाई जात घर घर, केदुळ वढते बाई जात घर घर. पारुस ग काम माझ पडलं घर भर. देवळीत जळपण तिग मिण मिण, भळ भळ गळे पीठ कस जात्यातून. आवंदाचं साल नाही आलं पीक पाणी, दूरदेशी गेला बाई माया घर धनी. दूरदेशी गेला मला एकल टाकून, तिठ नाही तिला जीव लावायला कोण. राया डोळ्या मंदी तुह्या मोतियाचं पाणी, राया तुहा रंग जवसाच्या फुलावानी. तुझ्या डोईवर अक्षी पागुट कुसुंबी, तुझ वट बाई जशी फुटली डाळिंबी. राया तुझे दात जसे धुतले तांदूळ, तुझ्यासाठी मला जणू भरलं या खुळ. तुझ्या बिगर रे मला घासही जाईना, तुझ्या बिगर रे मला पाणीही घोटना. तुला आवडतो हुळा भुजून ठेवला, तुला आवडतो हुळा भुजून ठेवला. आणि कसं करू बाई समजा वाळून चालला. कवाशिक याल माह्या कुडीतल्या जीवा, कवाशिक याल माह्या कुडीतल्या जीवा. कवाशिक याल माझ्या देवाच्या बी देवा ओ सांगावा पाठवा. असं ते गाणं. 70 ओळींची कविता लिहिली, म्हणजे रविकिरण मंडळाच्या पद्धतीची कविता लिहिली. मोठी कविता, खूप सांगत 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 जायचं, वर्णन करत जायचं अशी ती पद्धतीत लिहिली. परंतु नंतर त्याच्यातला समीक्षक जागा झाला कवीमधला आणि त्यांनी ठरवलं की लिरिकल पोएट्री पाहिजे, गाणं पाहिजे. जुन्या गढीच्या ओसाड भिंतीकडे बांधुनी हातामधले चुडे, हालून गेला थोडा अंधार मागे पुढे. ही गाण्यातली कविता, गीतरचनेतली कविता नागांनी पुढे नेली की राणा रानात गेली बाई शिळ ग, राणा रानात गेली बाई शिळ. ही कविता 1929 साली लिहिलेली मॉरिस कॉलेजला असताना
आणि संपूर्ण ग्रामीण जीवन मांडत असताना ज्यावेळेला रविकिरण मंडळाची कविता ही नागपूरला सुद्धा गेली होती, कळत नकळत परिणाम कसे होतील झालेत याचा इतिहास आपण बघा. आणि म्हणून त्यावेळेला 70 कडव्याची कविता वर्णन करणारी त्याचा परिणाम होता. पण नंतर नागांनी जेव्हा काव्यसंग्रह प्रकाशित केला खूप उशिरा, तेव्हा त्याच्यामध्ये 7च कडवी ठेवली. 70 मधली 7 कडवी ठेवली, उरलेली गाळली आणि जी कविता झाली ती अशी लयबद्ध कविता 1932ला GN जोशी यांनी ती गायलेली होती. कविता अशी आहे आणि हे असंच मांडणारं निसर्गाचं चित्र आहे. निसर्ग कविता त्याच्या नंतरच्या काळात त्या परिघाने कशी मोठी केली याचं चित्र आपल्याला दिसेल असं मला वाटतं. माफ करा माझ्या पद्धतीने म्हणतो. अनेकदा आपण एकत्र वाचले आहेत. बोरकर, सुनीताबाई, बाई 3-3 वाजेपर्यंत रात्री माझ्या मोसंबीच्या बगीच्यात अशी आमची कवितेची स्पर्धा चालत असते की वही पुस्तक न घेता. तर त्यावेळेला ह्या कविता अशा त्यांनी त्यांच्या चालीत बाईंनी, मी माझ्या चालीत सुनीताबाईंनी, बोरकरांनी अशा म्हटलेल्या आहे. म्हणून त्यांना म्हटलं की जरा माफ करा. आणि GN जोशीची रेकॉर्ड आहे. अवती भवती नवते कोणी, अवती भवती नवते कोणी, नाचत होत्या राजसवाणी, निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, जरा निळ्या अन जरा काजळी, जरा निळ्या अन जरा काजळी, ढगात होती सांज पांगली, ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, दुसरे तिसरे नवते कोणी, तुझेच हसले डोळे दोन्ही, दुसरे तिसरे नव्हते कोणी, तुझेच हसले डोळे दोन्ही, अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, सळसळली ग हिरवी साडी, सळसळली ग हिरवी साडी, तिनेच केली तुझी चहाडी, फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, वाहत होते पिसाट वारे, तशात तू उडविले फवारे, खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, कुजबुजली भवताली राने, कुजबुजली भवताली राने, रात्र म्हणाली मंजुळ गाणे, गुडघाभर पाण्यात दिवाणे, दोन फरारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. अशी सुंदर कविता, निसर्गाची कविता 1929ला लिहिलेली कविता आहे. आणि त्यावेळेला ही सगळी मंडळी अशी हेऱ्याफेरीनं फिरत होती आणि कविता पुढे जात होती. संस्कार असेल नसेल त्याच्या ताकदीची नागांनी कविता लिहिली. आणि म्हणून हे असो, बीरगुणात असो, ते असो, सगळ्यांनी लिहिली. आणि म्हणून भग्नमूर्ती किंवा निर्वासित चिनीमुलास अशी कविता लिहून सुद्धा, मुक्तछंद मर्ढेकरांच्या बरोबरीनं अनिलांनी लिहून सुद्धा त्यांचं मन भरलं नाही. त्यांना पुन्हा एक वेळाला ताजेतवानं व्हायला काय करावं लागलं? अजमीर सून आहे खुलता कळी खुलेना, इथे खरा अनिल सापडतो आणि ती कवितेचं मोठेपण आहे. आणि मग भग्नमूर्ती आणि ते लिहायला पाहिजे होतं मुक्त कविता. त्याचा आनंद जो आहे तो विशिष्ट प्रमाणात, पण गेव कवितेचा आनंद, ओठावरचा आनंद, हजारो माणसं हजारो वेळेला सुखदुःखात पुन्हा पुन्हा त्या ओळी म्हणतं आणि त्या नव्याने त्या अंगावर येतात, मनात रुजतात. ह्या ओळी खऱ्या कविता असं कवींना सुद्धा वाटतं. आणि म्हणून अशी कविता जी आली ती अनेक आली, त्याची उदाहरण मी इथे देत नाही. वाराकांतांची घाटावर चढे नार नार निथळे पाण्यानं भर ज्वानीचं कणीचं, किंवा त्या तरुतळी विसरले गीत, यासारखी कविता ही संबंध महाराष्ट्राचा मी कॅनव्हास सांगितला अशा पद्धतीने गेली. आणि या कवितेच्या संबंधी सांगावं तितकं थोडं आहे. आणि म्हणून मी शेवटी येत असताना त्यात आरती प्रभू असो, माडगुळकर असो, गदिमा असो, बाकीचे असो, त्यांनी स्वतःचं विश्व स्वतःचं निर्माण केलं. परंतु या संस्कारांचा जो भाग आहे तो नाकारता येणार नाही. मीच नाही, तर कुठेतरी तो अंतर्मनात असतो.
शांताबाईंच्या कवितेचा संबंध मी आता इथे बोलणं बरोबर नाही, कारण त्या इथे बसलेल्या. अनेक चांगली गाणी लिहिली, गीतं लिहिली, परंतु निसर्गाची कविता हे गाणं लिहिण्याच्या अगोदर त्यांची होती. तर आज वाटते पुन्हा बघावी सरसरणारी हिरवी शेते आणि पडावी कानावरती झुळझुळणारी मंजुळ गीते, आपण लिहिलं. हा निसर्ग कविता आणि ही गेयता, ही लय विभोरता ही जी आहे, त्याच्यातून कोणताही त्यांनी मुक्त कविता नव्या कविता संग्रहात तोच चंद्रमामध्ये नंतरही आहे, परंतु ही सुटली नाही हो, सुटत नाही. त्याच्याशिवाय जगणं कवीला बरं वाटत नाही, निदान चांगला कवीला तरी. हे आहे. म्हणून गाणं, कविता आणि गाण्यातली कविता हा अविभाज्य भाग आहे. हा रविकिरण मंडळाने दिला. मी शेवटी आता काहीही न बोलता, गिरीशांच्या विषयी, त्यांच्या कवितेविषयी न बोलता, ज्या कवितेनं त्यांचं नाव हे कृतज्ञ केलं, आम्हाला केलं, बाकीच्यांना केलं, आणि मी अगोदर सांगितलं की त्यांचा माझा ऋणानुबंध, त्यांचा माझा स्नेहभाव, त्यांचं माझं घट्ट येणंपण आणि देणंपण कुठे जुळलं असेल तर ते तिथे जुळलं. आणि म्हणून कृतज्ञता ही कविता मी म्हणतो. आणि मला असं वाटतं की माझ्या बाजूनं त्यांना अभिवादन करण्याचं, मराठी कवितेच्या बाजूनं त्यांना अभिवादन करण्याचं, रसिकांच्या बाजूनं अभिवादन करण्याचं काम या एका प्रतिकात्मक कवितेने संपलेलं आहे असं मी माझ्यापुरतं मानेल. कविता मी कृतज्ञता आपल्या समोर देतो आणि माझ्यापुरता हा कार्यक्रम संपेल. पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा, दूर आई राहिली कोकणात, सेविकेचा आधार एक हात, ताप त्याने भरताच तडफडावे, पाखराने एकले फडफडावे, हळू गोंजारी सेविका दयाळू, डॉक्टरांचे वच शांतवी कृपाळू, कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न, कुठे डोळे लावून बसे खिन्न, आणि डॉक्टर येताच गोंजराया, हाय लागे तो घळघळा रडाया. एक दिन तो व्याकुळ फार झाला, आणि त्याने पुसलेच डॉक्टराला, आता दादा मरणार काय मी हो, तोच लागे अश्रूची धार वाहो, हृदय हलुनी डोळ्यात उभे पाणी, तरी डॉक्टरची वदे करुणवाणी, दोन गोष्टी सांगून धीर देई, पुन्हा गोंजारून शांत होऊन जाई, रात्र अंधारी माजली भयाण, सोसवेना जीवास आता ताण, हळूच बोलावी बाळ डॉक्टराला, तोही धर्मात्मा धावूनीच आला, आता बाळाला टोचणार तोच, वदे वासुनी पाखरू दीन चोच, नको आता उपकार फार झाले, तुम्ही मजला किती गोड वागविले, भीत दादा मरणास मुळी नाही, तुम्ही आई बोलला पुढे नाही, क्षणी डोळे फिरविले बालकाने, आणि पुसली लोचने डॉक्टराने. सर्वांची भाषणं झाली, शेवटी जरा केंद्रीय व्याख्यानाकरता वगैरे आहे. आणि पहिलंच वाक्य ते बोलले होते की गिरीश यांचं जीवन हाच म्हणजे खंडकाव्याचा किंवा महाकाव्याचा विषय. जाणत्या लोकांनी ते जाणून घ्यावं आणि त्याच्यावरती खरोखरी काव्यलेखन करावं असं जरा केंद्र म्हणाले. त्या सगळ्यांना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीतून आम्हा संयोजकांना पाहायला मिळते. 3 तास आपण अत्यंत आत्मीयतेने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायला सहभागी झाला, त्याबद्दल संयोजकांच्या वतीने मी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. आभार